राजू परुळेकर यांना ऐकायला आपण सगळे अधीर झालो, माझ्यासकट, आपल्या सगळ्यांसकट आणि आपल्या मंचावर बसलेले सगळे. फ्रेंड्स ऑफ डेमोक्रेसी याचा अगदी मी 2 ओळीत परिचय करून देतो, जेणेकरून परुळेकर आणि तुम्ही यांच्यामध्ये आमचा काटा येऊ नये. तर एक 10-12 वर्षांपूर्वी जेव्हा लोकशाही धोक्यात आहे असं लक्षात आलं, तेव्हा अत्यंत अनौपचारिकरित्या अनेक जण ज्यांना लोकशाहीबद्दल आस्था आणि प्रेम होतं असे सगळे एकत्र आले. याच्यामध्ये कुठेही कुठला तरी एक पक्ष किंवा कुठली तरी एक विचारधारा अशी नसून नाशिकमधले वेगवेगळे, म्हणजे असे वेगवेगळ्या शहरांमध्ये झाले, त्यातलं आत्ता मी नाशिकबद्दल बोलतोय, की वेगवेगळ्या विचारांचे अनेक लोक एकत्र येऊन आपण पुढे काय करायला पाहिजे, किमान पातळीवर लोकशाहीचे विचार हे लोकांपर्यंत कसे पोचवूया यासाठी आम्ही कार्यक्रम घ्यायला लागलो. आणि एकत्र येऊन काही व्याख्यानंही केली गेली. दरम्यानच्या काळात जेव्हा करोना होता आणि लॉकडाऊन सुरू झाला, त्या काळात आम्ही हेच विचार वेगवेगळ्या वक्त्यांकडून झूम मीटिंगवरून, म्हणजे आंतरजालावर असे आम्ही घेत होतो. अशा तऱ्हेचे अनेक कार्यक्रम यापुढेही घेण्याचा विचार आहे. एवढं बोलून मी आमच्या संस्थेचा, जी अत्यंत अनौपचारिक आहे, तिथे कुठेही त्याला कुठली औपचारिक बैठक नाही, अशा संस्थेचा परिचय करतो. दुसरा जो परिचय आहे तो करण्याची गरजच नाही आहे. माझ्या मते आपल्यापैकी बहुतांश लोकांना आम्हाला तो काय माहिती आहे, राजू परुळेकर यापेक्षा अधिक माहिती असणार याची मला खात्री आहे. याचं कारण आम्ही आधीच्या पिढीचे लोक हे जरा यूट्यूब किंवा तत्सम काही हे तेवढ्या वारंवारतेनं बघत नाही. हल्लीचे नवीन पिढी आणि नवीन लोक मात्र ते फार बघतात, ज्यावर आजचे 2 जण, आपले अध्यक्ष निरंजन टकले आणि आजचे वक्ते राजू परुळेकर, ज्याला तुफान लोकप्रिय म्हणता येईल अशा ज्या भारतातल्या काही व्यक्ती आहेत, त्यातले हे 2 आहेत. आजचा निकाल ऐकून मला हे सगळं बघून जरा फार बरं वाटलंय, की आजचा जो निकाल आहे ते ऐकून साधारण सगळ्यांची मानसिक स्थिती जी काय झालेली असेल, तर त्यावर खरा उपाय किंवा त्यावर जहाल उपाय काय आहे, तर हे 2 आहेत. आपली मरगळ काढून टाकूया, म्हणजे ती आपण नाही काढली तरी हे 2 जण, त्यातला राजू आज महत्वाचा वक्ता आहे, आपली मरगळ काढून टाकण्यासाठीच जणू आजचा कार्यक्रम आहे, तोही नेहरू जयंतीच्या निमित्तानं. मी अन्य परिचय फक्त एवढाच करून देतो की त्यांनीच आत्ता आम्हाला सांगितलं की त्याचा बायोडेटा हा इतक्या वेगानं बदलतोय की तो त्यांनी गेल्या अनेक वर्षात त्याच्यात हवे ते बदल केलेले नाहीत. त्याच्या भाषेत, माझ्या नाही. त्याचा बालपणीचा बायोडेटा मला माहिती आहे, पण तो सांगावासा वाटतो तेवढा सांगतो आणि थांबतो. डेंजरस आयडियाज आर डेंजरस हे त्याचं अत्यंत गाजलेलं पुस्तक, जे त्याच्या मताप्रमाणे आता बालपणीचं झालं, ज्याला पुरस्कारही मिळाले. आणि माणसं भेटलेली आणि न भेटलेली ही गेल्या दशकातली पुस्तकं आहेत. त्यानंतर त्यांनी प्रचंड पुस्तकं लिहिली आहे आणि लेखनही केलंय. गेली अनेक वर्ष तो यूट्यूबवरचा
सर्वात लोकप्रिय व्यक्तींपैकी एक आहे. त्याची आणखी जे महत्त्वाचे भाग आहेत ते तुम्हाला आता त्याच्या बोलण्यातूनच लक्षात येतील. मी ओळख करून देण्याऐवजी मी त्यालाच सांगेन की त्यांनी येऊन बोलावं. तो वक्ता नसून तो संवादक आहे असं वाटेल. तुमच्यापैकी एकालाही असं वाटणार नाही की हा भाषण देतोय. तुम्हाला असं वाटेल तो आपल्याशी गप्पा मारतोय. हे जे अजब कौशल्य आहे, असे असणारे मी बघितलेल्यांपैकी आत्तापर्यंत सर्वोत्कृष्ट हे राजू परुळेकर आहेत. आपण टाळ्यांच्या गजरात या दोन आपले अध्यक्ष निरंजन टकले, साजेसच व्यक्तिमत्व आहे आडनावाला, तर या दोघांचं आपण टाळ्यांच्या गजरात एकदा स्वागत करू. आणि मी परुळेकरांना विनंती करतो त्यांनी सूत्र हाती घ्यावे. कार्यक्रम आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण प्रमुख वक्ते म्हणून राजू परुळेकर यांना बोलवलं आहे आणि माझ्या सकट आपल्याला सर्वांना त्यांचं भाषण ऐकायचं आहे. त्याच्यामुळे मी फार बोलणार नाही हे आधीच सांगतो. पण अनेक अर्थांनी आज एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आणि त्या विषयावर मी पुस्तक लिहितो आहे ऑलरेडी. कोविडच्या काळामध्ये म्हणजे मी ज्या वेळेला नाशिकला मी माझी नोकरी वगैरे सगळा प्रकार तो नाशिकच्या लोकांना माहिती आहे. तर मी नाशिकला आलो आणि आल्यानंतर काय करायचं, कारण की इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट म्हणून काम केलं होतं आणि स्वस्थ बसवत नव्हतं. तर त्यावेळेला एक पुस्तक वाचण्यात आलं आणि मग माझ्या मनात कुतूहल आलं की भारताची पहिली मतदार यादी कशी तयार झाली. आणि मग मी निवडणूक आयोगाच्या 1600 आर्कायव्हल फाईल्स या विकत घेतल्या आणि या कोविडच्या सगळ्या काळामध्ये त्या वाचत होतो, त्याच्या नोट्स काढत होतो, रडत होतो, हसं आनंद वाटत होता. असा सगळा तो त्या आर्कायव्हलचा हिस्ट्री होती. आणि इथं आज मुद्दाम सांगायची गोष्ट ही की 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं आणि 27 ऑगस्टला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना, कारण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे चेअरमन होते, त्यांना पत्र लिहिलं की भारताची पहिली मतदार यादी तयार करायची आहे कारण पहिल्या सार्वत्रिक निवडणुका लवकरच घ्यायच्या आहेत. तर त्या 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवरती बनवायची आहे. आता हे सांगायचं म्हणजे कॉन्टेक्स्ट हा लक्षात घ्यायचा आहे याच्यातला की याच्या आधीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 प्रमाणे त्या 37 साली झाल्या होत्या आणि त्यातली निवडणूकची मतदार यादी इलेक्ट्रोल रोल हा क्वालिफाईड फ्रँचाईज होता की जो 21 वर्षाचा पदवीधर आहे, इन्कम टॅक्स पेयर आहे किंवा प्रॉपर्टी ओनर आहे असे पुरुष आणि अशा पुरुषांचीच पत्नी, आई किंवा मुलगी एवढ्याच महिला आणि ब्रिटिश इंडियाची मतदार यादी म्हणजे भारत, पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश या 3 देशांची मिळून मतदार यादी बनली 2,92,00,000 मतदार. आणि 47 साली नेहरू म्हणतायत की 21 वर्षाचा प्रौढ ॲडल्ट फ्रँचाईजवरती मतदार यादी बनवा. तर देशात कोणालाच माहीत नाही की किती असतील. आणि या परिस्थितीमध्ये ही मतदार यादी बनवायला घ्यायची आणि तो संपूर्ण पत्रव्यवहार, त्या मिनिट्स ऑफ मीटिंग्स इतकं अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी आहेत की नेहरूंनी रावांना पत्र लिहिलं आणि त्यांना लिहिलं की देशाची उभारणी इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे. इन्स्टिट्यूशन अस्तित्वात नाही अजून, म्हणून तुमची तात्पुरती नेमणूक सेक्रेटरी इलेक्शन्स अशी करत आहोत, कारण इलेक्शन कमिशन नव्हतं. आज आहे, ते कसं आहे हे आपण पाहतो. आणि मग त्यांना सांगितलं की देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवा की या 2 निकषांवरती मतदार यादी करायची आहे, तर संभाव्य अडचणी काय येतील हे आम्हाला आधीच सांगा. त्याच्यावरती रावांनी विचारलं की असं का करायचं. त्यावेळेला नेहरू म्हणाले की कालपर्यंत ऑब्स्ट्रक्शनिस्ट, अडथळे आणणारी ब्युरोक्रेसी ही आज अचानक सहकार्य करायला तयार होईल आणि कॉपरेटिव्ह होईल, अशा भ्रमात राहू नका. त्यामुळे संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच मागणं हे प्रीएम्प्टिव्ह असेल. उद्या लाल फितीत काही अडकायला नको, याचा लगेच निर्णय व्हायला हवा. आणि मग एक कोर ग्रुप बनवला गेला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राव हा कोर ग्रुप बनला जो दर आठवड्याला एकदा भेटायचा. देशभरामधून पत्र यायला सुरुवात झाली. प्रशासकीय यंत्रणेकडून यायला सुरुवात झालीच, कारण एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, पण प्रशासकीय यंत्रणा ब्रिटिशांनी निर्माण केली होती त्यामुळे त्यांचीही पत्र येत होती.
या देशातल्या नागरिकांची, संघटनांची, पक्षांची, ऑर्गनायझेशन्सची वेगवेगळ्या अशी पत्रं येत होती. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पत्रं यायला लागलेली होती. आणि त्या संपूर्ण पिरियडमध्ये त्याचं एक वेगळं रजिस्टर आहे. त्याच्यात 7,92,000 पत्रं आली. आलेल्या प्रत्येक पत्राचं जास्तीत जास्त 14व्या दिवशी उत्तर दिलं गेलं आणि ते अत्यंत स्पेसिफिक उत्तर दिलं गेलं. जी काही शंका विचारली आहे, जो प्रश्न विचारला आहे, जी सूचना केली आहे, जे मत मागितलंय त्याबद्दलचं स्पेसिफिक उत्तर. आज जी सरकारी पत्रं असतात तसं नाही की तुमचे पत्र मिळाले, संबंधित विभागाला पाठवले, टाटा, असं नाही. स्पेसिफिक उत्तरं पाठवली गेली. आणि मुंबई प्रांत त्यावेळेला होता आणि मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, त्याच्यानंतर पेव्हमेंट ड्वेलर्स, मुंबईमध्ये फुटपाथवर राहणारे, चाळींच्या जिन्याखालती राहणारे किंवा चाळींच्या गॅलरीमध्ये राहणारे, हॉटेलांमध्येच नोकरी करणारे आणि तिथंच झोपणारे, अशांचं काय करायचं. त्याच्यावरती नेहरूंनी, त्या बैठकीत चर्चा झाली, नेहरूंनी त्याला उत्तर दिलं की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक, ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. हे ऑक्टोबर 1947चा या देशाचा नेता सांगत होता, ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. त्याच्यानंतर 21 वर्षाच्या बाबत त्यांनी असं सांगितलं, या देशाच्या गावागावात, वस्तीमध्ये दवंड्या पिटवा आणि ऑन द बीट्स ऑफ ड्रम हे अनाऊन्स करा की या 2 निकषांवर मतदार यादी बनवायची आहे. तर तुमचं वय कसं निश्चित करायचं हे तुम्ही आम्हाला सुचवा. आणि ही मिनिट्स वाचताना मी खूप रडलो होतो. त्याच्यावर राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की हे जे दवंड्या पिटवणं वगैरे आहे हे खरंच करता येईल का. त्यावेळेला त्यांनी सांगितलं हे करावं लागेल, कारण या देशातल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाही नावाचा शब्द ऐकलाय, ती कशी असते हे त्यांना माहीत नाही. आणि आपल्या प्रशासनाचा माणूस ज्या वेळेला या देशातल्या गोर गरीब दरिद्री निरक्षर मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाऊन त्याला विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, तेव्हा त्यांचं वाक्य आहे नेहरूंचं, द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपड्याच्या दारात जन्माला येतील आणि त्या झोपडीत राहणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये आकांक्षा जन्म घेतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात सरकार मला विचारतं आणि मी सांगेन त्याप्रमाणे सरकार काम करतं. आणि त्या ज्या झोपड्यांच्या दारामध्ये लोकशाहीबद्दलच्या आकांक्षा जन्माला येतील तीच लोक या देशातली लोकशाही टिकवतील. हे पुन्हा त्यावेळचा माणूस नेता सांगत होता. त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे पेव्हमेंट ड्वेलर्स आहेत ते जिथं असतात, ती चाळ असेल, ते हॉटेल असेल, ते जिन्याच्या खालती असेल, त्या एस्टॅब्लिशमेंटचा नंबर हाच त्यांचा घर क्रमांक समजा, पण त्यांना मतदार यादीत समाविष्ट करून घ्या. अशा अनंत अडचणी येत होत्या. महिलांची मतदार यादीमधली नोंद 37ची, ही निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी अशी होती, तिचं नाव नव्हतं. आणि ज्या वेळेला महिलांना नाव विचारायला सुरुवात केली तेव्हा महिलांनी सांगितलं की आमचं नाव सरकारी अधिकाऱ्याला माहिती असणं काही गरजेचं नाही, आमच्या नवऱ्याला माहिती आहे तेवढं पुरेसं आहे. मग रेडिओवरून जाहिराती दिल्या गेल्या. महिला काँग्रेसतर्फे जनजागृतीच्या मोहिमा, पदयात्रा या काढल्या गेल्या की या मतदार यादीतल्या नावासोबत तुमचे हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत आणि पती हयात नसताना सुद्धा ते शाबूत राहावे यासाठी तुमचं नाव हवं. आणि मग महिलांनी नावं नोंदवायला सुरुवात केली. एका रिफॉर्म कमिशनरने असं विचारलं की मतदारसंघामधल्या ब्लॉकला घरांचे नंबर द्यायचे आहेत, ते पूर्वेकडून पश्चिमेकडे द्यायचे का उत्तरेकडून दक्षिणेकडे द्यायचे. त्यावर नेहरूंनी त्या बैठकीत सांगितलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट या दिशांनी घरांचे नंबर द्या. पुन्हा ही चर्चा झाली. राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का करायचं, तर त्यांनी सांगितलं या देशातला उच्चवर्णीय हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना राहतो आणि या देशातला सर्व बहुजन हा इतर विखुरलेल्या दिशांना राहतो. त्या पूर्वग्रही दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीतून वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच अशा दिशेने द्या की ती सर्वसमावेशक बनेल. आज सगळी धडपड ही मतदार यादीतून कसं वगळायचं यासाठी केली जाते. आणि हे त्यावेळची होती. या ज्या निर्वासित आले
म्हणजे ईस्ट पाकिस्तानमधून आसाममध्ये जे निर्वासित आले, तिथं आसामच्या अधिकाऱ्यांनी सर्क्युलर काढलं की बंगाली भाषा बोलणारे हे जे हिंदू आलेले आहेत आसाममध्ये, हे एक दिवशी बंगालला आसामला बंगिस्तान करून टाकतील, त्यामुळे यांना मतदार यादीत घेऊ नका. तर त्याला रिप्रिमांड केलं गेलं आणि नवीन आदेश काढला गेला की या लोक ज्यांच्याकडे 180 दिवसाचा डोमिसाईल नाही आहे अशा सर्व निर्वासितांकडून, आणि विस्थापन फक्त पाकिस्तानातून झालेलं नव्हतं, भारतातल्या भारतात सुद्धा अंतर्गत विस्थापन झालं होतं. अनेक म्हणजे हैदराबाद संस्थानामधून अनेक जण महाराष्ट्रात येत होते, मुंबई प्रांतामध्ये येत होते, असं खूप ठिकाणी होत होतं. तर या सर्वांच्यासाठी नियम काढला गेला की त्यांना एकच सांगा, निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक म्हणजे त्यांचा घर क्रमांक, आणि त्यांच्याकडून फक्त लिहून घ्या की उरलेलं आयुष्य त्यांना भारतात राहायचं आहे. या 2 गोष्टी केल्या तर त्यांचं नाव मतदार यादीत घ्या. आहे मोठा इतिहास आहे, मी सगळं डिटेल सांगत नाही, पण हे सगळं पूर्ण झालं. या देशातले नागरिक पहिल्यांदा या देशाचे मतदार बनले, नंतर नागरिक बनले, कारण संविधान नंतर आलं, मतदार यादी आधी तयार झाली. आणि हे सर्व पूर्ण झाल्यानंतर रावांनी नेहरूंना पत्र लिहिलं की 18,92,00,000 मतदार, 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली 388 यार्ड उंच अशी मतदार यादी तयार झाली आहे, आणि आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी असं त्यांनी त्यात वाक्य लिहिलं. त्याला नेहरूंनी एका ओळीत उत्तर लिहिलं की दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन्ड इट. हे वास्तवात आलंय कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आणि हा देश जगातला पहिला देश बनला ज्याची मतदार यादी जेंडर न्यूट्रल आणि रेस न्यूट्रल होती. जगातला पहिला देश. आज मी आत्ता या कार्यक्रमाला येत असताना आपल्या चू आयोग जे आहे आपलं, त्या चू आयोगाच्या वेबसाईटवरून त्यांची 2 प्रेस रिलीज डाउनलोड केली आणि त्याची मुद्दाम प्रिंटआउट घेऊन आलो. 30 सप्टेंबर, आणि याच्याबरोबर त्याचा अज्ञानेश कुमारचा व्हिडिओ पण आहे. 30 सप्टेंबरला ज्ञानेश कुमारनी पत्रकार परिषद घेऊन आणि ही प्रेस रिलीज देऊन असं सांगितलं की हे सगळं SIR बिसायर सगळं पूर्ण झाल्यानंतर 65 लाख वगळले, मग इनएलिजिबल आणखीन 3,68,66 लाख ठरवले, त्याच्यानंतर फॉर्म 6 भरलेले 21 लाख ॲड केले. हे सगळं केल्यानंतर बिहारची संपूर्ण मतदार यादी ही 7,42,00,000 मतदारांची आहे. हे ज्ञानेश कुमारनी काढलेली प्रेस रिलीज 30 सप्टेंबरची. ही दुसरी प्रेस रिलीज त्यांच्याच वेबसाईटवरची 11 नोव्हेंबरची. मतदानाची दुसरी फेरी पार झाल्यानंतर त्यांनी पहिल्या फेरीत किती पुरुष मतदार, दुसऱ्या फेरीत किती महिला पहिल्या फेरीत किती महिला मतदारांनी मतदान केलं, एकूण मतदान किती टक्के झाले, अशी सगळी आकडेवारी दिली. त्याच्यात त्यांनी टोटल पण दिली. त्यात त्यांनी सांगितलं की दोन्ही फेऱ्या मिळून बिहारच्या निवडणुकीमध्ये 66.91% मतदारांनी मतदान केलं. 66.91. त्याच्यानंतर त्याची संख्या सांगितली 7,45,26,26,858. म्हणजे एकूण 100% मतदार किती? 7,42,00,000. त्या 7,42,00,000च्या 69% मतदान झालं, म्हणजे 5 कोटीच्या आसपास मतदान झालं. आणि 11 तारखेला सांगतात 7,45,00,000 जणांनी मतदान केलं. हे बिहारला कळालं नाही, हे बिहार हे अख्ख्या देशाला कळायला पाहिजे. ज्या लोकशाहीसाठी, ज्या मतदानाच्या अधिकारासाठी, ज्या स्वातंत्र्यासाठी, ज्या फ्री स्पीचसाठी, ज्या या सगळ्या स्वातंत्र्य आंदोलनामधून आणि संविधानामधून आलेल्या मूल्यांसाठी आपल्याच वाडवडिलांनी प्राण दिले, त्याची आज ही अवस्था करून ठेवलेली आहे की 5 कोटीचं मतदान झालं आणि 2.5 कोटी मतदान जास्त मोजलं. 2.5 कोटी. या देशातला नागरिक जोपर्यंत आपल्या पायातलं खेटर आणि जोडा काढून यांच्या थोबाडात मारत नाही तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही.
यांचं उत्तरदायित्व तरच निश्चित होईल जर का यांच्यासाठी अकाउंटेबिलिटी आपण तयार केली तर. हे प्रश्नचिन्ह जोपर्यंत आपण उपस्थित करत नाही, आपण विचारत नाही, तोपर्यंत ही नेहरू जयंती साजरी होतच नाही. ज्या माणसांनी या लोकशाही संस्था उभारल्या, या इलेक्शन कमिशन असेल आणि या सगळ्या आणि या डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन्सच्या मार्फत इथली लोकशाही भक्कम करण्याचा प्रयत्न केला, ती आज इतकी खिळखिळी आणि इतकी लाचार करून ठेवलेली आहे की हे सगळं चाललेलं आहे. तिथं टेलिव्हिजनवरती आनंदोत्सव काय चाललेले आहेत निवडणुकीवरून, आणि मग राहुल गांधींनी तेजस्वीला कसं हे केलं. अरे हे काय, हे 2.5 कोटी मतदार आले कुठून मतमोजणीमध्ये, आणि याचे जाब कोण विचारणार आहे. हेच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा करतील. हेच महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा करतील. याचंही कारण लक्षात घ्या. 27 महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा मिळून वर्षभराचं बजेट आहे 4 लाख कोटी रुपये. एका वर्षाचं बजेट 4 लाख कोटी आहे. आणि या 4 लाख कोटी गुणिले 5, 20 लाख कोटीवर डल्ला मारायला ही यंत्रणा त्यांना मदत करणार आहे, या चू आयोगाची. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. माझं कायम हे म्हणणं आहे, राजकीय पक्षांचं काहीही पणाला लागलेलं नसतं निवडणुकीत. तुमचं आणि माझ्या आयुष्याची 5 वर्ष आपण देऊन टाकत असतो ज्या वेळेला मत देतो तेव्हा. आपल्या आयुष्याची 5 वर्ष आपण कोणाच्या हातात सुपूर्द करतोय आणि त्याच्याच हातामध्ये ती जातायत का, हे पाहणं आपलीच जबाबदारी आहे. आणि ती आपली जबाबदारी आपल्याला संविधानाने दिलेली आहे, आपल्या या स्वातंत्र्य आंदोलनाने दिलेली आहे. आणि म्हणून ही सारखं हे वाटतं की हे इतका अनाचार चाललेला आहे संपूर्णपणे. म्हणजे पहेलगामचा हल्ला झाला, हे महाराज सौदी अरेबियामध्ये होते, नॉन बायोलॉजिकल, अमानवी. हे सौदी अरेबियातून आले, डायरेक्ट बिहारमध्ये प्रचाराला गेले. बिहारमधला प्रचार संपला, दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला, हे गेले निघून भूतानला. म्हणजे पहेलगाम ते लाल किल्ला 2 हल्ल्यांमध्ये झालेली ही निवडणूक. आणि हा आज मतमोजणीच्या दिवशी हा आपल्या नागरिकांच्या मतांवरती केलेला हल्ला, निवडणूक आयोगाच्या कॉम्प्लिसिटी आहे त्याच्यामध्ये, सह आरोपी आहे या सगळ्यात. आणि जोपर्यंत हे इतक्या यांच्याशी आक्रमकपणानेच वागावं लागेल, हे खूप पद्धतीने काय काय बोलायचे प्रयत्न करत असतात. मागे एकदा मला इथं रावसाहेब कसबेंनी बोलावलं होतं, गांधी जयंतीच्या दिवशी संघावर बोलशील का. तू म्हटलं मी येईन. तर मला एक जण येड्याचा फोन आला, लो आयक्यू बुलडोजर असतात, मला फोन करून सांगितलं तू संघाच्या शाखेत कधी गेलाय का. म्हटलं नाही गेलो. म्हणजे मग तू कसं काय संघावर बोलणार, तू एकदा 8 दिवस शाखेमध्ये ये, मग तुला कळेल संघ किती छान असतो. म्हटलं उकिरडा सुद्धा विलोभनीय दिसतो, फक्त नजर डुकराची हवी. आणि माझी नजर माणसाची आहे, माझी नजर जोपर्यंत माणसाची आहे तोपर्यंत तो उकिरडा आहे हेच मी सांगणार. आणि हे बोलण्याचं स्वातंत्र्य मला माझ्या देशाच्या पहिल्या पंतप्रधानाने दिलेलं आहे. आणि त्यासाठी मी ते ऋणी आहे आणि ते ऋण फेडत राहणार याच पद्धतीने बोलून. इतक्याच स्पष्ट आपल्यापणाने आपल्याला बोलावं लागेल, कारण आपल्याला ते ऋण फेडायचं आहे. आज या निवडणुकांच्या मार्फत आपल्या आयुष्याचा म्हणजे बट्ट्याबोळ करण्याचा प्रकार गेल्या 11 वर्षांपासून चालू आहे. निमूटपणाने लोक सहन करतायत, निमूटपणाने. आता हे सहन करणं थांबलं पाहिजे, तरच हे स्वातंत्र्य टिकेल, हे संविधान टिकेल, आणि तरच पंडित नेहरूंची जयंती आपण खऱ्या अर्थाने साजरी केली हे आपण म्हणू शकू. या व्यतिरिक्त सुद्धा खूप विषय आहेत, पण आपण कायमच बोलत राहतो. आता आपल्याला सर्वांना आणि मला सुद्धा याच्यानंतरचं राजू परुळेकरांचं भाषण ऐकायचं आहे. आणि मी पण त्यांचं तेच पुस्तक पहिल्यांदा वाचलं होतं, आयडियाज आर डेंजरस. आणि त्यातलं ते एक वाक्य मी अनेक वेळेला वापरतो संघवाल्यांच्या बाबतीत, ॲरोगन्स ऑफ इन्फिरियरिटी, न्यूनगंडातून आलेला उर्मटपणा. तर आपण सर्वजण ज्या आतुरतेने आहात त्याच आतुरतेने मी पण आहे. पण आज मी एकदम अस्वस्थ झालो होतो या 2 गोष्टींमुळे, त्यामुळे मला असं वाटलं होतं की या सांगायलाच हव्यात, म्हणून त्या फक्त सांगितल्या. यानंतर
राजू पुरवळेकर हे आपल्याला सर्वांनाच मार्गदर्शन करतील. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. ला मानतात हे बघून मला भरून आलं. लोकशाहीला मानणं म्हणजे स्वतःलाच मानतात. माझा मित्र निरंजन टकले, आमचे लोकेश शेवडे, हे वाघ त्यांनी सकाळपासून माझी बकरी फिरवत आहेत. कराड सर आणि डुबे सर ज्यांनी आणि श्यामलने दोघांनी अपार कष्ट करून, आणि नासिर शेख साहेब आहेत तिथे बसलेत आपल्या समोर, कष्ट करून हा कार्यक्रम घाट घातला. त्यांनी असं ओळखलं की येतोच आहे हा, खोटा बोलतो, प्रत्येकाला येतो म्हणून, तर रप्पारप 2 कार्यक्रम तर काढलेच माझ्याकडनं. उरलेलं मला बोलायचं होतं ते निरंजन बोलला, त्यामुळे धन्यवाद. माझं भाषण नाही, असं काही नाही. मग मी बोलणार आहे, पण माझं भाषण जे मला बोलायचं होतं ते निरंजनने आधीच बोलल्यामुळे खूप मजा आली आहे मला. मला माहिती होतं की आज निवडणूक हरणार आहे महागठबंधन आणि भारतीय जनता पक्षाचा विजय होणार आहे, कारण निकालाचा दिवस नेहरू जयंतीचा ठरवला. त्यामध्ये एक चीप दर्जाचं कपट दिसून येतं, एक स्वस्त दर्जाचं, आणि ती विशिष्ट प्रवृत्तीमधनं आणि विशिष्ट संघटनेतच येतं. त्याला कुबटपणा म्हणतात. मानवतेविरोधी कुबटपणा जो आहे तो त्याच्यामध्ये आहे, तो दुर्लक्षित करावा. मी एक विनंती करतो निरंजनला जाहीरपणे की जे त्याने 2 कागद आत्ता डाउनलोड केलेत ते तात्काळ टाकून त्याच्यावर ट्विट टाकावं, इंग्रजीमध्ये टाक आणि मला टॅग कर. ते आत्ताच देशभर जाऊ दे. पहिली गोष्ट, मला हा अनुभव पहिल्यांदा नाही आलेला. आज नेहरू जयंती आहे, मी 2 भाषणं ऑलरेडी केलेली आहेत. नेहरूजींचं सगळ्यात महत्त्वाचं जर कोणतं योगदान आहे या देशासाठी, तर कोणताही मतदार हा अनधिकृत नसतो हे देशाला मागणी न करता त्यांनी करून दिलं. याहून महान गोष्ट कोणती असू शकत नाही. अन्यथा जगामध्ये सर्वत्र, इव्हन अमेरिकेत सुद्धा, आपण नागरिक आहोत किंवा आपल्याला हक्क असायला हवेत मतदानाचे, यासाठी आंदोलनं करावी लागलेली आहेत. असं कोणतंही आंदोलन न करता आणि RSSच्या विचारांचे लोकांची नावं न वगळता त्यांनी मतदार याद्या बनवू दिल्या आणि त्यांना मतदानाचा हक्क दिला. विरोधकांना सुद्धा लोकशाहीमध्ये आपल्या इतकाच बोलण्याचा आणि सत्ता पक्षाला प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे, ही भावना त्यांनी या देशामध्ये जागृत केली. ती क्रमाक्रमाने त्यांच्या मृत्यूनंतर विझत गेली. आज खरं तर नेहरूंची जयंती आहे, पण त्यांच्या विचारांच्या शोकांतिकेचाच दिवस म्हणायचा. कारण नेहरूवादाचा विसर पहिले नेहरूवाद्यांनाच पडला आणि नेहरूंच्या लिगसीवर किंवा नेहरूंच्या विचारसरणीवर किंवा नेहरूंच्या तत्वज्ञानावर प्रश्नचिन्ह विचारणारे लोक हे स्वतःला लिबरल म्हणवायला लागले. हे माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट आहे. मी कॉलेज डेजपासून बघतो आहे. ज्या प्रकारच्या विचाराची लोक मी माझ्या भोवती बघत होतो, ज्यांना लिबरल मानत होतो, ते प्रश्न नेहरूंवर करत होते. गोळवलकरांवर माझ्या आत्ता लोक बोलायला लागले. कोणी कधी प्रश्न केले नाहीत. डिसेप्टिव्ह ऑर्गनायझेशन असलेली RSS, द गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्स असं त्याला भागवतांनी नाव दिलेलं आहे. थोडं गँग हे माझ्याकडनं बदललं मी, पण ती गँग ऑफ इंडिव्हिज्युअल्सच आहे. झुंड असं त्याचं सोपं नाव आहे. झुंड स्वयंसेवक संघटना हे कसं वाटतं तुम्हाला? ZSS. तर मूळ मुद्दा हा आहे की नेहरूंच्या जयंती दिवशी मी एवढं वाईट घाण बोलू इच्छित नाही. फक्त बिहार निवडणुकीच्या चोरीच्या पार्श्वभूमीवर मी हे बोललो, कारण निरंजनने सुरुवात केली होती. महाराष्ट्राचे, हरियाणाचे, गुजरातचे सगळे खोटे मुख्यमंत्री आपल्याला मिळालेले आहेत. एवढंच नव्हे तर लोकसभा निवडणूक 2024 परकला प्रभाकर स्वतः बोललेले 79 जागा, 240च्या वजा करा 79 जागा म्हणजे 162 होतात माझ्या माहितीप्रमाणे. भाजपला फक्त 162 जागा मिळाल्या.
म्हणजे इलिजिटिमेट पहिले असंवैधानिक आणि अनलॉफुल असे पंतप्रधान आपल्याला मिळालेले आहेत. ही सोहळाच आहे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा. त्याच्यासाठी लाडू वाटलेले आहेत. 240 वर थांबल्यामुळे त्यांना शॉक बसला. आदल्या दिवशी ते सांगत होते. पण या सगळ्याच्या मागे त्यांचा नेहरू विरोध जो गेले 12 वर्ष चाललेला होता तो असह्य होता. याचं मुख्य कारण म्हणजे नेहरूंनी बेसिकली आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून सुद्धा कधीही आपल्या विरोधकांना कमी लेखलं नाही. किंबहुना चीन युद्धाच्या वेळेला भारत संसाधनांच्या बाबतीत कमी होता. भारताकडे काही संसाधनच नव्हती. भारताला चौ एन लाय येऊन गेले होते. त्याच्यानंतर माओंनी फसवलं होतं. माओंची वृत्ती तशी होतीच. म्हणजे ही वॉज अ डिसेप्टिव्ह पर्सन. म्हणजे ते कम्युनिस्ट नेते म्हणून फार मोठे होते. पण आपल्या विस्तारवादी धोरणांना ते आळा घालायला खूप म्हणजे कमी पडत असत. आणि आजही चीन त्याच प्रकारचा आहे. फक्त पंतप्रधान नाव घेत नाही त्या देशाचा, एवढंच. त्यावेळेला मी सांगणार आहे ते नेहरूंची गोष्ट ही की मध्यरात चीनला इतके घाबरतात की ते सचिन कोचिन प्राचीन अर्वाचीन पण नाही. पण ते मिसेसला MRS म्हणतात. त्यामुळे मला आशा आहे की CHIMA म्हणतील कधीतरी आणि त्यांना लक्षात येईल की आपण चुकून चायनाचं नाव घेतलं आणि माफी मागण्याकरता जातील ते. परंतु नेहरूंच्या आयुष्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी तेव्हा तरुण होते. त्यांच्या मागणीवरनं उशिरा संसद भरवली त्यांनी आणि चीनच्या आक्रमणाबद्दलच्या सर्व प्रश्नांची ट्रान्सपरंट उत्तरं दिली. वास्तवामध्ये एक पंतप्रधान म्हणून आणि नॉन अलायन मुवमेंटचा नेता म्हणून नेहरू फार मोठे होते. त्यांना उत्तर देण्याची गरज पण नव्हती. म्हणजे जर ठरवलं असतं, मला कधी कधी वाटतं नेहरू जर किम जॉंग उनच्या आजोबांसारखे असते तर आज राहुल गांधी पण किम जॉंग उन असते भारताचे. आणि मग हे सगळे RSS वाले कुठे असते, पायावर पडले असत्या. 2 माफीनामे सावरकरांनी नेहरूंना पण लिहिले बरोबर. त्यामुळे मगाशी कोणीतरी विचारलं तुम्ही सावरकर आणि नेहरूंना कसे बघता. म्हटलं नको तुलना करू प्लीज. नेहरूंचं वजन कमी झालेलं तुरुंगातनं बाहेर आल्यावर आणि सावरकरांचं वाढलं होतं. एवढंच मी मजकूर सांगितलं आणि थांबवलं. तर मूळ मुद्दा हा की नेहरूंनी तेव्हा रॉबर्ट मुगाबे होता आपला झिम्बाब्वेचा, नंतर स्वतंत्र झालेला देश. अनेक देश होते. त्या देशांच्या पंतप्रधानांनी किंवा अध्यक्षांनी सत्ता आपल्या हातात इतकी ठेवली की पिढ्यानपिढ्या ते त्यांच्याकडे राहिली. त्यांच्या देशाची लूट केली. नेहरूंनी असं केलेलं नाही. मी मगाशी सांगितलेले मगाशी माझे जर श्रोते पुनरावृत्ती करतो कारण हे खूप महत्त्वाचं आहे. नेहरूंनी इंदिरा गांधींना संसदेत पाठवलेलं नाही. नेहरूंनी सरदार पटेलांच्या मुलीला संसदेत पाठवलं. आपल्या मुलीला पाठवलेलं नाही. नेहरूंच्या हयातीत इंदिरा कुठच्याही पदावर नव्हती. नेहरू गेल्यावर जे काय झालं त्याला नेहरू जबाबदार होते हे म्हणण्याची हल्ली फॅशन आली आहे. उदाहरणार्थ नाशिकचे रस्ते गडबडले, नेहरू. ब्रिज नीट नाहीत, गडकरी नाही, नेहरू ते. आणि एवढं बिंबवून सुद्धा म्हणजे आजची जयंती आपण साजरी कर. मी काय कथावाचक नाही आहे. मी नेहरूंचं चरित्र सांगायला आलेलं नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाने वाचलं असेल आणि नसलं वाचलं तर वाचा नेहरूंची पुस्तकं. मी त्या कॉन्टेक्स्टमध्ये काहीतरी समजवायला आलो आहे. मला हे लिगसी आपल्याला पुढे न्यायची आहे. आणि जे ह्याने मला आत्ता नाव सुचलं निरंजन तुझ्या पुस्तकाचं, ऑन द बीट्स ऑफ ड्रम्स, हेच नाव असलं पाहिजे पुस्तकाचं. जर नेहरूंनी जी लिगसी लोकशाहीची निर्माण केली ना त्याचं नाव हेच असलं पाहिजे. कारण दवंडी पिटून एक महान लोकशाही निर्माण करणं जोक नाही. तेव्हा लाईट्स नव्हते, तेव्हा रस्ते नव्हते, दळणवळणाची साधनं नव्हती. अरे कोकणातल्या पिंगुळी गावामध्ये मला 3 वर्ग मी शिकलो. लाईट नव्हते. दरवर्षी चर्चा व्हायच्या. फक्त विजेचे खांब टाकलेत कुडाळमध्ये, म्हणजे असं काही टाकलेले नसायचे. या पण मतदानाच्या दिवशी सगळे मतदानाला जायचे. आणि गंमत म्हणजे फळ्यावर मतदान किती झालेलं आहे 2-2 तासांनी त्याचे अपडेट्स यायचे. म्हणजे इंदिरा गांधी जेव्हा हरल्या तेव्हा सुद्धा इंदिरा गांधींनी चू आयोगाच्या कामात दखल नाही केली.
म्हणून त्या हरल्या ना, नाहीतर अनिर्बंध जगायला काय जातंय. मला मगाशी एका मुलीने प्रश्न विचारला मगाशच्या भाषणामध्ये, नेहरूंचे कोणी उद्योगपती मित्र होते का जे त्यांच्याबरोबर फिरत असत. तर मी म्हटलं JRD टाटांनी त्यांच्या पुस्तकातच लिहिलेलं आहे की नेहरू बहुधा माझा तिरस्कार करत असावेत. बरोबर. त्या काळचा जो सर्वात मोठा उद्योगपती होता त्याची ही परिस्थिती. त्या पलीकडे जाऊन पण म्हणजे नेहरूंनी मतभेद आपले राष्ट्राच्या मोठेपणाच्या आड येऊ दिले नाही. TIFR स्थापन होताना तिथे TIFR मध्ये त्या दिवशी भाषण करायला मी गेलेलो, तर तिथे होमी भाभा, नेहरू आणि JRD टाटा असं एकच फोटो आहे. आता जर कोणाला कळलं तर दुसरा येईल, पण तोपर्यंत एकच आहे, त्याच्याबरोबर मी माझा काढून घेतलाय. तर असा फोटोचा शौकीन माझ्या व्यतिरिक्त दुसरा एकच माणूस आहे या देशात. गंमत अशी की मी TIFRला भाषण जे केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी केलं. आणि मी त्या भाषणाच्या मध्ये बोललो की मी जे बोलतोय ते एवढं स्फोटक आहे की तुम्हाला जर भीती वाटत असेल तर त्याचा व्हिडिओ टाकू नका. त्याने व्हिडिओ टाकला नाही. नेहरूंनी उभ्या केलेल्या संस्थांचं पुढे काय झालं हे एका उदाहरणावरनं मी चुणूक देतो तुम्हाला. मी तिथे असं म्हटलं होतं की नेहरूंनी आपल्याला सायंटिफिक अप्रोच दिला. म्हणजे संविधान निर्मिती ही 26 जानेवारी 1950ला जे काय आपण संविधानाबद्दल बोललेलो आहे म्हणजे ते हजारो वेळा बोललं जाईल आणि अगोदर बोललेलं आहे, पण त्याच्यामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट जे आहे संविधानात लिहिलेलं ते नेहरूंकडनं आलेलं आहे. इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडनं आलेलं आहे. नेहरूंनी ते दिल्या दिल्या आपण काय केलं तर 26 जानेवारीला सत्यनारायणाच्या पूजा सुरू झाल्या ज्या कम्प्लिटली फेक आहेत. म्हणजे त्यामुळे आता घाबरलेत काही लोक की जाऊन नाही पाठीशी आहे भिवू नको. मला कोणीतरी विचारलं की या 12 वर्षात नेहरूवादाचं काहीच नाही झालं. म्हटलं नाही झालं. नेहरूवादाच्या बद्दल लोकांना जागृती आहे. हे इतकं मोठं कार्य आहे की या एका गोष्टीसाठी देश मोदींचा कायम ऋणी राहील. बाजारात रोलेक्सची खोटी घड्याळं आली की खऱ्या घड्याळांची किंमत कळते. ते असं आहे की डुप्लिकेट आलं ना की ओरिजिनलचं महत्त्व कळायला लागतं आपल्याला. मी मनोज कुमार झा म्हणून एक आपले खासदार आहेत, ते खासदार म्हणाले होते की दिल्लीला जुन्या बाजारात मिळणारं जे घड्याळ आहे चोर बाजारात, त्या घड्याळाला ओरिजिनल स्विस मेड घड्याळाचा द्वेष वाटणं स्वाभाविकच आहे. ते एक वेगळ्या प्रकारचं विरोधी प्रेमच आहे किंवा आकर्षण. आता आपल्या या पंतप्रधानांनी लेटर टू मायसेल्फ नावाचा एक प्रकार लिहिला. एवढं पुस्तक आहे, किलोनी विकलं जातं मुंबईत. आता नेहरूंनी लिहिलं म्हटल्यावर यांनी लिहिलंच की पाहिजे तर कोणाला लिहिणार असा प्रश्न पडला. कारण बालपणात मित्र नाहीत, शाळेतले सहकारी नाहीत, कॉलेजमधले शिक्षक गायब, हे सगळं अमित भाईंना सांगून गायब केले सगळ्यांना. म्हणजे मगाशी हा जो सांगत होता ना की हे करायचं नाही, जाओ नाही तर जाओ अशी चिठ्ठी येत नाही. अमित भाईने बोलाय देणे का नाही असं आहे ते, जाओ नाही. तर हे सगळं कोणीच नाही. तर लेटर कोणाला लिहिलं तर पहिलं पुस्तक आईची पत्र म्हणजे आई आणि मुलाचा संवाद, ती भावना सोमय्या यांनीच इंग्रजी केली. आणि मग तरी पण नेहरूंनी 2 लिहिली, 3 लिहिली, 4 राहिला. आता लिहिणार कोणाला पत्र? घरचे तर काही आपण पत्र ओन करणार नाहीत, भाऊ सांगायला लागतील की मला कोणतं पत्र लिहिलेलं आहे. त्यांच्या भावांना मी ओळखतो सगळ्या. तर ते स्वतः लेटर टू मायसेल्फ. अरे याहून मोठा नेहरूंचा विजय काय असू शकतो? एवढी छाप. नेहरूंचा हा अकल्पनीय म्हणजे विजय पाहून मी सोमय्यांना किताबखान्यात म्हटलं की हे पुस्तक मोठं निऑन साईन करून लावा म्हटलं, उरलेलं काम मी करतो फुकट. तुम्हाला मी सांगतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचं नेहरूंच्या आकर्षण इतकं अद्भुत होतं ना, म्हणजे तुम्हाला कल्पनाच येऊ शकत नाही. मला कल्पना येऊ शकत नाही. मी इंदिरा गांधींची 2nd फेज सुरू झाली. 2nd फेज काय, त्यांच्या लास्ट फेज मध्ये माझा जन्म आहे.
त्यामुळे नेहरू काय असतील मला कल्पना नाही, पण जे वाचलं आणि जे जुन्या माणसांकडनं ऐकलं ना, ते इतकं अद्भुत आहे की काय काय गोष्टी, म्हणजे तुम्हाला सांगतो की गांधीजींसारखा माणूस 555 सिगरेटची पाकिटं सुभाषसाठी आणि एक जवाहरसाठी अशी लपवून ठेवायचे. ते दोघे सिगरेट ओढतात म्हणून, आणि हे संघाचे लोक त्यांना सिगरेट ओढताना दाखवतात. माझ्याकडे सुभाषचंद्र बोसांची सिगरेट ओढताना आणि ड्रिंक्स घेताना पण फोटो आहेत. मग काय, आणि मांस खाताना तर विवेकानंदांची पत्र आहेत मांसाहारावर. या सगळ्या गोष्टी छाछू आहेत. तुम्ही मानवता विरोधी आहात का मानवतेच्या बाजूने आहात, एवढाच खरा प्रश्न आहे. मी मानवतेच्या विरोधात असलेल्या आणि मनुष्य केंद्री नसलेल्या कुठच्याही व्यक्ती किंवा संस्थेला ॲब्सोल्यूट इमॉरल मानतो, आणि नेहरू हे ॲब्सोल्यूट मॉरल होते. याबद्दल मी सर्टिफाय करण्याची गरज नाही, त्यांची प्रत्येक कृती साक्ष देते. आत्ता तुम्हाला वानगी दाखल निरंजनने थोडंसं सांगितलं, पण तुम्हाला अनेक गोष्टींसाठी नेहरूंचं ऋणी असायला पाहिजे. तुम्हाला सांगतो 2014 नंतर बऱ्याच लोकांना, बायकांना विशेष करून, असं वाटायला लागलं की जगामध्ये आपली भयंकर, श्यामल काय नाही ना प्रॉब्लेम, AC ऑफ करू नका, बाकी काही करा. तर त्या ताईंना धन्यवाद देणार होतो मगाशी मी, ते आले आणि ऑन केलं तेव्हा. तर प्रत्येक संस्था आता महत्त्वाची आहे माहिती आहे का, त्याच्यामध्ये दुसऱ्या लोकांनी आपल्यावर थोडीशी मेहरबानी केली तरी बरं आहे. तर मूळ मुद्दा हा होता की ज्या वेळेला मी जे सांगत होतो की भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचा जो प्रभाव होता, मगाशी पण मी बोललो की त्यांनी नॉन अलाइन मुवमेंट तयार केली, कारण सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्याहून वेगळं काहीतरी उभं राहू शकतं हे इतर कोणाच्याही डोक्यात आलं नाही. ते नेहरूंच्या डोक्यात आलं. ते पहिले माणूस आहेत. त्यांनी मार्शल टिटो आणि नासेर या दोघांना बरोबर घेऊन नॉन अलाइन मुवमेंटची स्थापना केली. 2014 नंतर बायकांना वाटायला लागलं की जगामध्ये आपली पत उंचावली आहे. खरं तर अगोदर आपली पत जास्ती होती, कारण 2014 नंतर पहिल्या कोविडच्या इंजेक्शन घेतल्यावर माझ्यात आत्मविश्वास आला आणि मी अमेरिकेला गेलो. तर तिथला तो ऑफिसर होता माझा, त्याने माझ्या ह्याच्याकडे बघितलं, सर्टिफिकेटकडे, आणि माझ्याकडे बघितलं. तो म्हटलं हे वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवरचा फोटो तुझा नाही आहे म्हणजे. आणि त्यालाही माहिती होतं की ही गंमत काय आहे ती, कारण त्याच्या अगोदरचे काय की शहा पटेल वगैरे गेले असणार ना माझ्या अगोदर पुन्हा अमेरिकेत, तर ते सगळं त्याला माहिती होतं. आणि तो मुद्दाम छादमी हसला. तर आपल्या देशाची काय बाबा पत राहिली असं वाटलं मला. मगाशी मी गमतीने म्हणालो, आणि मी नेहमीच म्हणतो, जर नेहरूंनी ठरवलं असतं तर त्या काळात काही प्रिंटर वगैरे नव्हते बरं का. RSSच्या सगळ्या लोकांच्या अंगावर 30 वेळा नेहरू गोंधून घ्यावे लागले असते, आणि इंदिरा गांधी 15 वेळा इतर लसीबाबत, बरोबर. आणि ज्यांनी घेतले नसते ते लंगडे डोळे आणि आंधळे झाले असते. लक्षात ठेवा, ही केवढी मोठी लिगसी आहे तुमच्या लक्षात येत नाहीये. ह्या एका माणसासारखा तो माणूस नव्हता. देशाच्या नाही, मी सांगतो परराष्ट्र धोरणाबाबत हा जे नॉन अलाइन मुवमेंट आहे, आणि नंतर 2014 नंतर अशी फॅशन आली की आपली परदेशात फार पत वाढली आहे आणि आता भारताला एक महान राष्ट्र म्हणून ओळखायला लागले. पूर्वी कोणी कुत्रा पण विचारत नव्हता वगैरे. आता परिस्थिती एक्झॅक्टली उलटी आहे. परिस्थिती अशी आहे, कारण जगात रशिया सोडले तर बहुतेक देश मी फिरलेलो आहे, आणि अगोदर फिरलेलो आहे, नंतरही गेलेलो आहे. लोक म्हणतात तुम्ही गरीब आहात तर तुमच्याकडे पैसे नसते, तुम्ही फिरता कसे, तर त्याचंही उत्तर देतो. मला फेलोशिपा वगैरे मिळतात. तेवढी बुद्धीमध्ये सामर्थ्य असलं पाहिजे की जून बोलवतात, बरोबर की. निरंजन पण जातो, आमच्या दोघांकडे पैसे नसतात, आम्ही दोघे पैसे नसणं वाटून घेतो. आमच्यामध्ये लॉसचं वाटप होतं. आम्ही कोर्ट केसेस बद्दल चर्चा करतो, आम्ही आलेल्या दडपणांचं वाटप करून घेतो आणि भागीदारी करतो. आता मी गांधीनगरला केससाठी 2-3 वेळा गेलो, तर एका दुकानात काही वर्षापूर्वी नेहरू आणि गांधींचे फोटो होते, तिथे हेडगेवर आणि गोळवलकरांचे आले. मी विचारलं हा काय प्रकार, तो म्हणला मेरे को धंदा करणे काय. म्हणजे नेहरूंनी असं कधी केलं नव्हतं. म्हणजे त्या काळात सुद्धा हेडगेवार जिवंत राहिले ना, त्यांना काही अपघात वगैरे काही झालं का नाही, व्यवस्थित पूर्ण काळ सरसंघचालक सगळे उत्तम जगले, बरोबर.
भाजपचे अध्यक्ष सगळे उत्तम जगले, विरोधी पक्षाचे लोक सगळे उत्तम जगले, विरोधी मताचे लोक जगले, पत्रकार जगले, आपल्या पक्षातले विरोधक जगले, राम मनोहर लोहियांसारखे कट्टर विरोधक मित्र राहिले, जयप्रकाश नारायण एवढा मोठं आंदोलन उभं केलं आणि खोटं बोलले लोक की हे केलं ते केलं. जयप्रकाश नारायणांचा धर्मेंद्र सारखा एक खोटा मृत्यू मध्ये झाला, आम्ही शाळेमध्ये उभे राहिलो होतो आणि नंतर ते जिवंत होते. हे सगळं पचवण्याचं सामर्थ्य मला वाटतं इंदिरा गांधींना पण नेहरूवादानेच दिलं. इंदिराजी कोणीही नव्हत्या नेहरू गेले तेव्हा. जर ठरलं असतं आणि त्या निष्प्रभ असत्या म्हणजे नेहरूंना इंदिरा गांधी असं म्हणू शकले असते, हे काय पटेलांच्या मुलीला आपला परत परत संसद आपला हे खासदार बनवताय तुम्ही, म्हणजे जसं RSS वाले म्हणतात ना पटेलांकडे दुर्लक्ष केलं, तर दुर्लक्ष कसं केलं. ज्या गोधऱ्यामध्ये तुम्ही दंगल घडवली तिथे पहिला पुतळा पटेलांचा नेहरूंनी बांधला आणि त्याच्या उद्घाटनाला स्वतः पटेल आलेले आहेत आणि त्यांचे डोळे डबडबले होते. हा होते त्यांच्यामध्ये दोघांमध्ये मतभेद, पण ते मोठ्या माणसांमधले मतभेद होते, म्हणजे आल्प्स आणि हिमालयामधले मतभेद होते, गटार आणि नाल्यामधले मतभेद नव्हते. तुम्हाला गंमत सांगतो की ज्या संध्याकाळी गांधीजींची हत्या झाली, ज्या दिवशी गांधीजींची हत्या झाली त्या संध्याकाळी पटेल, नेहरू आणि माउंट बॅटन हे तिघे एकत्र बसले होते. माउंट बॅटननी पण लिहिलंय आणि त्यांच्या माउंट बॅटनच्या समोर घडलेली घटना की दोघांनी जवाहर आणि सरदार पटेलांनी रडून शपथ घेतली की महात्मा गांधींच्या आत्म्याची की आपण मरेस्तोर दोघातले एकाचा मृत्यू होईपर्यंत वेगळे होणार नाही म्हणून. एवढं त्यांचं इमोशनल नातं होतं. म्हणून नेहरूंनी पटेलांच्या मुलीलाच बनवली खासदार. म्हणजे जर RSS वाले असते तर लगेच इंदिराजी म्हणाले असते की हे बरं आहे आपलं त्यांच्या मुलीला बनवायचं, मला आपल्याला काही किंमतच नाही आपल्या घरच्यांना असो. आणि नेहरूंनी आपल्या परिवाराच्या बरोबर राहायचं ठरवलं होतं म्हणून इंदिरा गांधींना सर्वत्र घेऊन जात असत. नेहरूंचे बालपणीचे मित्र होते, नेहरूंना शाळा सोबती होते, नेहरूंच्या कॉलेजमधली मित्र होते, कॉलेजचे प्रोफेसरही जिवंत राहिले, त्यांची सर्टिफिकेट अस्सल होती आणि त्यांनी निर्माण केलेली सर्टिफिकेट ज्यांना मिळाली तीही अस्सल होती. त्यांनी नेमलेले IAS अधिकारी खरे होते. त्यांच्या काळातली ज्युडिशियरी न्यायव्यवस्था निदान त्यांच्या हयातीपर्यंत ज्युडिशियल कॅरेक्टर असलेली होती, म्हणजे न्यायबुद्धी. पतनाकडे नेणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्यांच्यावर नेहरूंनी बंदी का आणली नाही असं मला किती लोकांनी किती वेळा विचारलं. तर माझं हे मत आहे, उद्या जर आपण परत ह्या जोखडातनं बाहेर येऊ शकलो, जे आपण येणारच आहोत एनिवेज, म्हणजे मी जोपर्यंत आहे आणि निरंजन आहे असं त्याने म्हटलं मगाशी, कोणी मला वाटतं हे लोकेश बोलला की हे दोघे आहेत तर 20 गोडाऊनमध्ये अजून आहेत तिथे मागे ते आम्ही आत्ता काढणार नाही बाहेर. तर ते बाहेर येऊच, पण ते आल्यावर आपल्याला सूडसत्र नाही चालवायचं आहे. म्हणजे हे सूड झाला, यांनी आमच्यावर सूड घेतला, माझ्यावर केसेस घातल्या, निरंजनवर, निरंजनच्या घरच्यांपर्यंत गेले, माझ्याही घरच्यांपर्यंत गेले, रोज ट्रोलिंग चालू असतं. माझी आई जी हयात नाही, माझे वडील जे हयात नाही, माझ्या मुलीबद्दल, मुलीला तिच्या ग्रुपमध्ये म्हणजे काय वाटेल त्या लेवलला केलं. या प्रकारचं विखारी आणि विषारी वातावरण परत देशात निर्माण करण्याकरता का देश परत स्वतंत्र करायचा, या प्रकारचा विचार नेहरूवियन असूच शकत नाही. मी असं नाही करू शकत. माझ्या दृष्टीने RSS ही अतिशय वाईट संघटना असली तरी तिला जगण्याचा अधिकार आहे. ती अतिरेकी असेल तर न्यायालय शिक्षा देतील तिला, ती बेकायदेशीर असेल तर आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये तिच्यावर बंदी आणली जाईल. ती टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे, जे माझं मत आहे, पण हे माझं मत आहे ना, हे अजून सिद्ध व्हायला म्हणजे सिद्ध झालेलं आहे. जेव्हा गांधीजींची हत्या हीच त्याचं सिद्धता आहे, पण ते सिद्ध जागतिक लेवलला होऊन हिंदू स्वयंसेवक संघ आणि RSS या दोन्हीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅन येईल, त्याला आपण विरोध नाही करणार. पण आपण आपल्या लेवलला सूड घेणं, ट्रोलिंग करणं, सभागृह देणं न देणं, इन्स्टिट्यूशनमध्ये अत्याचार करणं, इन्स्टिट्यूशनल गुन्हेगारी बनवणं, सगळी म्हणजे ED, NSI, NSA ह्या सगळ्या गोष्टी करणं, हे नेहरूवादात बसत नाही. नेहरू या सर्व गोष्टींच्या विरोधाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या गोष्टींच्या विरोधासाठी आपण लढतो आहोत त्याच गोष्टी आपण जर करणार असू तर आपण कशाला.
म्हणजे नेहरूंचा विचार हा होता की ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध आम्ही जे लढलो तुरुंगवास भोगला तेच जर आम्ही आमच्या देशवासियांशी करणार असू तर मग आम्ही का वेगळे, मग ब्रिटिशांना काय घालवलं, बरे होते की ते गोरे तरी होते जास्ती, नेहरूंपेक्षा नसतील किंवा आता तर कोणापेक्षाही नसतील, म्हणजे हल्ली तर कोणी गोरं होतं. आपण आपल्या पूर्वजांप्रमाणे होण्याचा प्रयत्न करतो नेहमीच. तर गोरं होण्याचा प्रयत्न हा त्या प्रयत्नाचाच एक भाग आहे. तर नेहरू हे नॅचरल गोरे होते, म्हणजे ज्याने अनेकांनी लिहून ठेवलं, म्हणजे त्यांना गुलाब आवडायची. मी आत्ता लावलंय हा, म्हणजे मी नेहमी नाही लावत. तर असं काही मी कोणत्याही प्रकारचं अंधानुकरण करत नाही बरं का. तर ते गुलाबासारखे दिसत असं बऱ्याच जणांनी लिहून ठेवलंय. त्यांची कांती गुलाबासारखी होती. गंगाधर गाडगिळांनी लिहिलंय, त्यांचे विरोधक असून. गंगाधर गाडगिळांनी कुठच्या तरी कार्यक्रमासाठी त्यांना बोलवचं असं चर्चा झाली असताना गंगाधर गाडगिळ म्हणले नेहरूंना बोलवणार, ते चिडतात, बापरे. तर यशवंतराव चव्हाण म्हणले तुम्हाला काय करायचं आहे, तर ते म्हणले नाही मला काय करायचं नाही, तुम्हाला नेहरूवाल्याच चालेल ना. हो चालेल. तेव्हा त्यांनी लिहिलंय की नेहरूंना बघितल्यावर मला थक्कच झालो, असं वाटलं की असं टवटवीत गुलाब चालत येत आहे. पण नुसतं टवटवीत गुलाब दिसून चालत नाही ना माणूस. तसं तर मग काय जाऊ दे आता. मला हे म्हणायचं आहे, नाही तुमच्या मनात आहे ते मला म्हणायचं नाही. बघा असं करता तुम्ही लोक, असं मला जे म्हणायचं नाही ते म्हणायला भाग पडताय तुम्ही. तर आतून ते तसे होते. तर नॉन अलाइन मुवमेंटवर आपण बोलत होतो. तर नॉन अलाइन मुवमेंट अशासाठी त्याने उभी केली की जो मध्यमार्ग आहे, आपल्याला प्रतिष्ठा तर काही असण्याची शक्यता होती, आपल्याकडे संसाधनं नव्हती. त्याने सांगितलं दवंडी पिटण्यापलीकडे आपल्याकडे काय नव्हतं. माझ्या आजोबा बैलगाडी होती आमच्याकडे, किती वर्ष मी बघितले. बैलगाडी होती आणि टमटम होती एक बाहेर, आणि एस टी वगैरे सगळं पुढे झालं, म्हणजे उभं केलं गेलं, असं नाही ते एका रात्रीत झालेलं. अनेक लोकांनी त्याच्यासाठी पण रक्त आणि घाम वाहिलेला आहे. यांना आयतं मिळालंय, सगळं विकतायत ना, ते सगळं ते आयतं विकतायत. PSUs या पद्धतीने विकतायत. ते उभं करण्याकरता काय लोकांनी काढलेत कष्ट, ते मी डोळ्यांनी, माझ्या लहानपणी मी गावातच गेल्यामुळे मी पाहिलंय. शाळा उभारायला मास्तरांनी काय कष्ट केले. माझी शाळा पोस्ट मास्तर आणि शाळा मास्तर एकच असायचा, पण तो एवढे कष्ट करायचा. त्याला अशी श्रद्धा होती की आपण राष्ट्र घडवतोय आणि राष्ट्राची भावी पिढी घडवतोय. अरे गावात नव्हते लाईट, पण त्याच्या मनात लाईट होते. ते या माणसांनी पेटवलं. त्या माणसांनी आम्हाला घडवलं, लिटरली घडवलं. म्हणजे तुम्हाला सांगतो की मला जे आशा वाटू लागली त्या गावात सुद्धा, त्याची कारणं ही आहेत. आणि ही ह्या माणसांनी पेरलेलं आहे. आम्ही नेहरूंचं गाणं म्हणताना नुसतं गाणं नाही म्हणायचं खोटं खोटं. आम्हाला असं वाटायचं की साक्षात पंडित नेहरू आमच्याबरोबर आले. मी कधीच भेटलो नाही, माझा जन्मच नाही झालेला. पण असं सगळीकडे त्यांनी, म्हणजे ते मुरले होते या देशामध्ये. या देशाचा इतिहास जो आहे तो त्यांनी उभा केला होता. आणि त्यामुळे त्यांच्या हातात जेव्हा देश एक दरिद्री देश म्हणून आला, 40 कोटी लोकसंख्या असलेला, आपण प्रयत्नाने तो 140 पर्यंत नेला, खूप प्रयत्न झाले त्याच्यात, ठीक आहे म्हणजे. पण तेव्हा 40 कोटी जे होते, तो त्यांच्या हातात आलेला देश संपन्न देश नव्हता आजच्या सारखा. तो देश जगामध्ये काय उभा राहणार, त्याला चेहरा काय असणार आहे. एक तर सोव्हिएत युनियनच्या शरणाला जा, नाही तर अमेरिकेच्या शरणाला जा. तिकडे हेनरी किसिंजर वगैरे वाटच बघत होते. मुद्दा असा, नेहरूंनी मध्याचा मार्ग काढला आणि एक अशी मुवमेंट उभी केली जी नंतर सशक्त होऊन दोन्ही सत्तांना, महासत्तांना आव्हान देती झाली. त्यामुळे चीन पहिल्या वेळेला माओने जे साहस केलं ते स्वतःच थांबवलं. त्यानंतर आपल्या विरोधात उभं राहू शकलेलं नाही. नेहरूवियन एक्सटर्नल अफेअर जे धोरण होतं त्यांचं, परराष्ट्र धोरण, ते जोपर्यंत आपण राबवत होतो तोपर्यंत चीनला आवाज नव्हता आपल्या विरुद्ध. ज्या क्षणी नेहरूंना आपण परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत सोडून दिलं, आपल्याला अमेरिका रोज डोळे दाखवते, रशिया आपल्याला सांगितलेलं न ऐकता पाकिस्तानला विमानं विकते, चीन आपल्या अरुणाचलची 30 गावं घेऊन बसला, नावं घेऊन सुद्धा आपल्याला नावं घेता येत नाहीत त्यांची. आणि त्यांच्या बदल्यात मीडियावाले उगाच वाचून दाखवतात मेलेले चीनी सैनिक, चांग शिंगशुंग. तर मला तर वाटलं की हे कुडाळमध्ये चायनीज दुकानं उघडल्यासारखं वाटलं मला. तिथे पदार्थांची अशी नाव आहे. तिथे बीजिंग आणि शांघायहून लोक येतील आणि म्हणतील कुडाळमध्ये. माझे वडील चीनला गेलेले
आणि 15 दिवसांनी परत आले तर ते म्हणले 1 नंबरचा थर्ड क्लास देश. म्हटलं कसं काय, एवढं ते प्रगती झाली. ते म्हणते खायला काय नाही, खायला मला कळे ना कोणता पदार्थ आहे. तर म्हटलं चायनीज तुम्हाला तर आवडतं. अरे तिथे चायनीज मिळत नाही म्हणले, ते वेगळंच खातात काहीतरी. आपल्याला पंतप्रधान चायनीज मिळाले, चायनाला माहित नाहीये. पण त्यामुळे ते चायनाचं नाव घेत नाही. हे लक्षात घ्या. नेहरूंनी ती परराष्ट्र भारताला प्रतिष्ठा मिळाली. आणि जे लोक परदेशात जाऊन NRI झाले आणि भारतामध्ये कसं दारिद्र्य आहे आणि मोदींमुळे भारताला जगात कशी प्रतिष्ठा मिळाली हे NRI जे सांगतात ना, ते नेहरू फेलोशिपवर तिकडे गेलेले होते. ते IITचे आहेत, ते IIMचे आहेत, ते डॉक्टर्स आहेत सरकारी योजनेतनं, ते नेहरू फेलोशिपवर गेलेले आहेत. किंवा रॉकफेलर फाउंडेशनच्या फेलोशिप जे नेहरूंनीच सही केलेली होती. त्यामुळे यातला एकही माणूस नेहरूंपासून अस्पर्शित राहिलेला नव्हता. फक्त तो कृतज्ञता हे मूल्य मानवी मूल्य असल्यामुळे विसरला. कारण त्यांच्या संघटनेत जे जे मानवी आहे ते त्याज्य आहे, जे जे जनावरी आहे ते आपलंसं करा. म्हणून मासा हा आम्ही सारस्वत लोक खायला सुरुवात केली, कारण पहिला अवतार आहे तो. वराहापर्यंत गेलो आम्ही, पण तो केरळमध्ये. आम्ही आमच्या ब्राह्मणवादात आमचे ब्राह्मण जे आहेत, आम्ही ब्राह्मण जे आहोत ते प्रत्येक अवतार चाखून बघतो आणि या जिभेच्या कसोटीवर ठरवतो की तो बरोबर आहे की नाही. माझी आई असताना मी तिला सांगितलं की मला मेल्यावर समुद्रात टाक, म्हणजे स्कोअर सेटल होईल. मी आयुष्यभर मासे खाल्ले, एकदा मासे मला खातील. माझ्या मुलीला पण मी हे सांगून ठेवलंय. म्हणजे मला लिटरली असं वाटतं, नेहरूंनी आपल्या मृत्यूनंतर आपली राख, भारतावर केवढं प्रेम असेल त्या माणसाचं, ते भारतभर टाकायला ज्या पद्धतीने, म्हणजे जो माणूस वेस्टर्न फिलॉसॉफीवर एवढं कमांड आहे, आईन्स्टाईन पासून चार्ली चॅप्लिन पर्यंत कोणी त्याला त्याज्य नाही, त्याला माहिती आहे. हेरॉल्ड लॉस्की तर त्याचा फॅन आहे. तर अशा माणसाला गंगेचंही तेवढंच आकर्षण आहे. तो गंगेमध्ये स्नान करतो आणि म्हणजे उपनयन संस्कार झालेले यज्ञोपवीत वगैरे धारण करून करतो, असं नाही. फक्त त्याचा दिखावा नाही करत. त्रिपुंड लावून तो संसदेत येत नाही, उगाच लोकांना घाबरवण्याकरता. आणि त्याने बोललेलं इंग्रजी जे आहे, त्याने लिहिलेलं जे इंग्रजी आहे ते वाचण्याकरता इंग्रज आतुर असतात. टेलिप्रॉम्प्टर हे त्याच्यानंतर बनले. नेहरूंना टेलिप्रॉम्प्टर हा शब्दच माहीत नव्हता. हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे, वापरण्याची दूरच गोष्ट. आणि जगभर त्यांनी मी पाहिलेलं त्यांचं BBC-वरचं, जेव्हा भारत स्वातंत्र्य झाल्यावर पहिलं पंतप्रधान झाले ते 52 साली, तेव्हा BBC-वर 4 महत्त्वाच्या जर्नलिस्टनी त्यांचा एक इंटरव्ह्यू घेतला. तो यूट्यूबवर आहे, तुम्ही बघा की एक्स्टंपर प्रश्न विचारलेत आणि त्यांनी एक्स्टंपर नेहरूंनी उत्तर दिले. एक स्टेट्समन, एक डिप्लोमॅट, एक नेता, एक भारतीय माणूस, अस्सल भारतीय माणूस, एक अस्सल भारतीय संस्कृतीचा राजदूत आणि एक राजपिंडा पंतप्रधान कसं बोलू शकतो त्याचा एक उत्कृष्ट नमुना येतो. आणि या माणसाला नाकारून आपण कचरा वेचत फिरतोय. म्हणजे आज नेहरू जयंती जोरदार व्हायला पाहिजे असं मी जे डुबे साहेबांना म्हटलं, याचं कारण पारिजातकाची फुलं शेजारचीच्या अंगणात का पडावीत, आमच्याही अंगणात पडली पाहिजेत. तर मी असा विचार केला, पडू दे शेजारचीच्या अंगणात, नाशिकच्या अंगणात. मी मुंबईहून येतो पाहिजे तर, वाऱ्याने जात असतील तर मी आलो इथे. पण मी आज सांगतो की आज तुमच्या इथे उपस्थित असलेला प्रत्येक माणूस एक संघटना आहे असं समजा. तुम्हाला त्या लोकशाही शेवटी काय, तुम्हाला मी एक सांगतो, मोदी शहा जिथे जाणार तिथेच तुम्ही जाणार, तुम्ही जाणार तिथेच ते जाणार. तेही अमर्त्य नाहीत, तुम्ही अमर्त्य नाहीत. काही घाबरायचं कारण नाही, कोणालाही घाबरण्याचं कारण नाही आणि कधीही घाबरण्याचं कारण नाही.
तुम्ही जोपर्यंत मला मगाशी विचारलं सत्याकडे पोचण्याचा मार्ग काय, म्हटलं सत्य हाच मार्ग आहे स्वतःकडे पोचण्याचा. जेव्हा माणूस सत्य झुगारतो तेव्हा स्वतः सोडून इतरांकडे फिरायला लागतो. ते या सरकारच्या ज्या सगळ्या निवेदनांमधनं दिसते ना, भाषणांमधनं आणि वक्तव्यांमधनं आणि प्रेस कॉन्फरन्समधनं, ते आहे. त्यांना स्वतःची भीती वाटायला लागली आता. कारण खोटं, असत्याला स्वतःकडचा मार्ग कधीच असत्याचा चकवा लागला की तो माणूस, तो समाज, तो देश रसातळाला गेला म्हणून समजा. सत्याकडे जाण्याचा मार्ग नाही, सत्य हाच मार्ग आहे. आणि संघटना नावाची गोष्ट नाही, तुम्ही स्वतःच संघटना आहात. तुम्ही ठरवलं ज्या दिवशी लढायचं त्या दिवशी तुम्ही लढू शकता. हा कॉन्फिडन्स तुमचा जावा यासाठी सगळा प्रोपागंडा सुरू आहे. अरे छोटी छोटी माणसं जी लढली, बाबू गेनू असेल, भगतसिंग असतील, ते काय 23 वर्षाचा मुलगा. नेहरू सुद्धा तरुण होते आले तेव्हा, सुभाषचंद्र बोस तरुण होते, सरदार वल्लभभाई पटेल तरुण होते. पण असे असंख्य अनाम लोक जे लढत होते ते काही संघटना पाठीशी होती म्हणून असं काही नाही हो. तेव्हा पण काँग्रेस अशीच होती, कारण काँग्रेसकडे तेव्हाही पैसे नव्हते. टिळक फंड म्हणून गांधी गोळा करत फिरत होते. बाळा तुझ्याकडे किती, रजनीशने एक सांगितलं ना, गांधीजीने माझ्याकडे पैसे मागितले. फोटो काढण्याचे पैसे मागितले, कारण राजकारण चालवायला पैसेच नव्हते त्यांच्याकडे. त्यामुळे तेव्हा काँग्रेस वेगळी होती आणि आता काहीतरी वेगळी झाली असं काही नाहीये. तेव्हा लोक लढवय्ये होते आणि आता गुलाम झालेले आहेत. तुम्हाला माध्यमांनी, आणि माझं तर मत आहे, मी सगळ्यांना एक आवाहन करतो, घरातले टी व्ही काढून टाका. माझ्या घरात टी व्ही नाही आहे, माझ्या घरात टी व्हीच नाही. आम्ही वर्तमानपत्र घेत नाही. आमच्याकडे टाइम्स ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक टाइम्स येतो. तो माझ्याकडे एक पर्शियन कॅट आहे युरो नावाचा, त्याला शी झाली की तो त्याच्या लिटर बॉक्समध्ये करतो. ती एकत्र करून टाकण्याकरता मला कागद लागतात, त्यासाठी मी वर्तमानपत्र करतो. यात मी अजिबात खोटं बोलत नाही. मी टायटल सुद्धा वाचत नाही, त्याचं पहिलं पान वाचत नाही वर्तमानपत्राचं. आणि हे सत्य आहे. आमची मेड आहे वैशाली म्हणून, ती किंवा मी ती शी काढतो, त्यासाठी ते पेपर लागतात म्हणून घेतो. ती अत्यावश्यक सेवा आहे माझ्या दृष्टीने वर्तमानपत्रही आजही. बाकी या 2 गोष्टी जर तुम्ही बंद केल्या तर गावाची कलागत घरात येणं बंद होईल, पहिली गोष्ट. तिसरी गोष्ट, व्हॉट्सॲप ग्रुपवर तुम्हाला आवडेल तेच वाचण्याची गरज नाही, पण दुर्लक्ष करायला शिका. आणि कोणताही मेसेज सायंटिफिक वाटला तरी तो सायंटिफिक असतो असं नाही. मंत्रोच्चाराने वातावरण पॉझिटिव्ह होतं असं बरेच लोक म्हणतात. होतही असेल, पण ते त्या मंत्राच्या संगीताच्या तालाने होतं. मंत्रामध्ये म्हणून काही दम नसतो. नाहीतर औरंगजेबावर आणि अफजल खानावर मंत्र टाकला असता आणि तिकडेच म्हणजे कृष्णाजी भास्कर कुलकर्णींनी शिवाजी महाराजांवर टाकला असता. सहस्रचंडी यज्ञ करूनही अफजला हारला. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, मंत्रांमध्ये काहीही ताकद नसते. यज्ञावर एक ब्राह्मण सांगतोय का, आपण आहे. मंत्रांमध्ये ताकद नसते, यज्ञामध्ये ताकद नसते, पूजेमध्ये ताकद नसते, बळी देण्यामध्ये पाप आहे. खरी गोष्ट जर कोणती असेल तर मानवता आहे आणि तुमचं स्वातंत्र्य जपण्याचा हक्क तुम्हाला आहे. फार तर काय मराल ना, अजून काय व्हाल. माझ्यावर केस आहे आणि माझ्यावर केस असलेला माणूस सगळ्यात जगातला महान माणूस आहे आत्ताचा. म्हणजे तो आल्यावर आपले सगळे जे इथले कार्यसम्राट धावत सुटतात लग्नात. काल परवा बघितलं तुम्ही, जाणते राजे. अरे मुलाकडच्या बुंदी खाल्ल्या तर मुलीकडचं नाव लिहू नको ना तू. मुलाचं नाव लिही का, लाज वाटते. आपल्याकडे खूप पार्टनर्स इन क्राईम वाढलेले आहेत. मग ते चुनाव आयोग असो आणि राजकीय नेते असो, त्यांची तुम्हाला गरज नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला त्यांची गरज नाही आहे, तुमची त्यांना गरज आहे. पण त्यांनी तुम्हाला असं बनवून ठेवलंय की तुम्हाला त्यांची गरज आहे असं वाटावं. त्यामुळे उद्या म्हणजे हे जे लोकेश शेवडे बसलेत ते मी तुम्हाला सांगितलं नाही, ते आईन्स्टाईन आहे असं सांगितलं तरी सुद्धा तुम्ही आमदारांना भेटायला जाल. लोकेश शेवडे केवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत हे तुम्हाला पटणार नाही. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे ऍक्च्युली की एका बाजूला आमदार बोलवला आणि दुसरीकडे शास्त्रज्ञ बोलवला, फिजिसिस्ट बोलवलं, तर आमदारासाठी लोक जातील की नाही. क्वांटम फिजिक्स मधले हे तज्ञ आहेत, असू दे हो, आमचे 4 कामं केली तर हात बरा. असं ही गुलामी आहे. तुमची 4 कामं तो काय त्यांच्या वडिलांच्या पैशातनं करतो
तुमची कामं करणं हा त्याचा व्यवसाय तुम्ही होऊ दिलाय आणि तो पिढ्यानपिढ्या चालवतोय. अरे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, नेहरूंनी जे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं, आपल्या मुलीला पण खासदार नाही केलं. अरे ह्या पवार फॅमिलीला किती सेवेची आवड. खुद्द पवार, सुप्रिया पवार, सुनेत्रा पवार, आपले अजित पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार. अरे काय सेवा करण्याची आवड जनतेची. अशी सेवाभावी फॅमिली नव्हती नेहरूंची. इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधी ना झैलसिंगनी पंतप्रधान बघायला सांगितलं, बरोबर ना? माझ्या माहितीप्रमाणे इंदिरा गांधी स्वतःच्या बैठकीतच करून नाही गेल्या, किंवा नेहरूंनी पण इंदिरेला कधीच पंतप्रधान किंवा संसदेत बनवलं नाही. अनिता शेंकील, सुभाषचंद्र बोसांची मुलगी, तिने पण नेहरूंनी काय मदत केली आहे तिला. नेहरू आणि त्यांची लिगसी ही या हाताने केलेलं या हाताने बोलण्याची नाही. त्यामुळे राहुल गांधींनी सुद्धा बघा त्या निर्भयाच्या भावाची मदत केली, ती त्या आईने सांगितली तेव्हा आपल्याला कळले. मी असं नाही म्हणणार की राहुल गांधी मध्ये नेहरू पहा, असलं काही मी बोलणार नाही. मी असल्या मूर्तीपूजेला मान्यता देत नाही आणि कोणालाही देव बनवू नका. आता बस झाला ना अवतार, यार पुरे ना. आम्ही किती चाखत राहायचे, टेस्टरचं काम पण किती करायचं ना माणसानं. बस झाला आता, थकलो आम्ही, आमची जीभ थकली, आमचा घसा थकला, तरी तुम्ही सुधरत नाही. काय चाललंय? आणि नाशिकमध्ये आज जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती साजरी करण्याचा जो मूळ हेतू होता तो हाच होता की त्यांचं स्मरण आजच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला व्हावं, ना की त्यांनी काय केलं ते सांगावं. कारण काय केलं ते लिहिलेलंच आहे किंवा तुम्हाला माहितीच आहे किंवा तुम्हाला माहीत असायला हवं. आणि माहीत नसेल तर वारंवार निरंजन टकलेंसारखी माणसं पुन्हा पुन्हा माहिती करून देतात. निरंजनचं ज्ञान सॉलिड आहे, तो नाशिकमध्ये राहतो म्हणून समजू नका तुम्ही. त्याला जर मुंबईला नेलं ना तुम्हाला खूप धक्का बसेल की केवढं ज्ञान होतं पण गेला निघून म्हणून आपल्याकडनं. निरंजन हा माझा खूप जुना मित्र आहे, खूप जुना. आम्ही वीकमध्ये तो होता तेव्हा कित्येक इन्व्हेस्टिगेशनच्या स्टोरीज होत्या त्या आम्ही शेअर करायचो. वगैरे खूप, म्हणजे अशी एक लंबी कहाणी आहे ती पण की आम्ही या काळात निर्भय कसे राहू शकतो याचं कारण त्या काळात आम्ही परिश्रम घेतले होते. म्हणजे हॅरो आणि एटनच्या मैदानावर एक वाक्य होतं ना, शांततेच्या काळात जे घाम वाहतात त्यांना रणांगणावर रक्त कमी व्हायला लागतं. त्यामुळे त्या काळात जी आम्ही मेहनत केली होती आणि निर्भयपणा बाळगला होता ना, तो आता उपयोगाला येतोय. त्या काळात जे आरामात सुस्त पडले होते, काँग्रेस उत्तम उदाहरण. आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हटल्यावर मेलेले जिवंत झालेत काही. सॉरी, मला माफ करा, माझं काँग्रेसला पाठिंबा आहे, पण मला हे का बोलावं लागतंय, कारण अरे तुम्ही आपापसात कुठच्या राज्याचं भांडतायत. म्हणजे जे राज्य गमावलं, म्हणजे कसं की वाजिद अली शाह होता ना, तो जो शतरंज के खिलाडी होता ना, ते चाललंय यांचं. आधी राज्य होते ना, मग तुम्ही भांडा, मग ते लेजिटिमेट आहे. जे राज्य तुमचं नाहीच आहे, ज्या सीटवरनं मारामाऱ्या केल्या आहेत बिहारमध्ये, त्या सीट कधी येणारच नव्हत्या. ज्ञानेश कुमार हसत होते वरनं असे अरे काय असं. तर मला आजही हे वाटतं की एक्स वाय हा शिक्का बेमतलब आहे. आता तुमचे तुम्हीच. म्हणजे ज्या दिवशी गांधीजींना अटक झाली 42च्या आंदोलनात, चले जावचं भाषण केल्यावर महादेव देसाईंनी लिहून ठेवलंय की गांधीजी आले ते भाषण करून, आणि स्वाभाविकपणे माहिती होतं की आता प्रमुख काँग्रेसच्या लोकांची धरपकड होणार आणि त्यांना पकडून तुरुंगात टाकणार. आणखी काय, तर आपला इथे कॉम्रेड आहे ज्याला मध्ये फडणवीस आले म्हणून आधीच तुरुंगात टाकलेलं, असं नव्हतं व्हायचं. कुठे गेला? याला अशी आता वेगळीच पद्धत आहे ही. म्हणजे ब्रिटिश आधी गुन्हा झाल्यावर तुरुंगात टाकायचे, आता गुन्हा करायची शक्यता आहे म्हणून तुरुंगात टाकतो. बरं, तो कोणी असो, म्हणजे काही त्याचा काही संबंध नसला तरी. परवा याच्या हातात कागद दिसला होता, पकडा त्याला. त्याच्या हातात पेन, हा पकडा, त्याला पण पकडा. तर मुद्दा असा आहे की 42च्या आंदोलनाच्या गवालिया टँकवर चले जावच्या आंदोलनाचा मंत्र दिला
गांधीजींनी, आणि महादेव देसाईंनी असं लिहून ठेवलं आहे की ते आले आणि बापू म्हणाले मी आता पडतो, जरा झोपतो, विश्रांती घेतो. तर महादेव देसाई टेन्शनमध्ये, महादेव देसाईंचं अकाली निधन झालं हार्ट अटॅकने, अन्यथा महान माणूस होता तो पण एक, त्यांनी फार सुंदर लिहून ठेवलं आहे. तर महादेव देसाईंना बापू म्हणाले म्हणजे तू एवढा ताणात का आहेस? नाही बापू आता अटक होईल तर जनतेला काहीतरी संदेश द्या. तर आता म्हणले जर संदेश द्यायला लागत असेल तर मी केलेलं आयुष्य आणि कार्य फुकट आहे, आता मी झोपतो, मी जे बोललो ना आतापर्यंत तेच संदेश होता, अरे महादेव तू पण झोप. तर महादेव देसाईंना काय झोप लागली नाही, गांधी शांत झोपले आणि उठले तेव्हा पोलीस आलेले होते. ते म्हणले मी आवरून येतो, ते आवरले. पोलिसांबरोबर जाताना महादेव देसाई म्हणले बापू काही राहिलं का? राहिलं ना म्हणले, ते 2 आणे बकरीच्या दुधाचे जमनाला बजाजांकडनं घ्यायचे आहेत, तेवढे एक वसूल कर, आणि जाऊन गाडीत बसले. हाच माझा संदेश म्हणले. म्हणजे केवढं व्यक्तीच्या पॉवरवर विश्वास ठेवणारा नेता होता. त्या नेत्याने आपल्याला असं सांगितलं की माझा वारस जवाहर आहे म्हणून. याचा अर्थ त्याने ओळखली होती ना, एक पॉवर हाऊस या देशाला देतोय. आणि मृत्यूच्या अगोदर सांगितलं होतं गांधीजींनी, माझा वारस जवाहर आहे, माझा वारस देवदास आहे, आणि तो हा मुलगे होते. तो असं काही नाही केलं त्याने. नाही तर हल्लीचे नेते आपल्या वारसाबाबत एवढे टेन्शनमध्ये असतात की मी मध्ये सोलापूरला गेलेलो तर भावी खासदार अशी पोस्टर लागलेली, अर्थात त्यानंतर खासदार झाल्याच. तर मुद्दा असा की, आणि मी सरफराज अहमदने कार्यक्रम केलेला, एबीव्हीपीने विरोध केलेला, आणि पोलीस आणि एबीव्हीपीचे गुंड सगळे उभे होते मारायला. काँग्रेस, सोलापूर काँग्रेसतर्फे एक माणूस नाही. दुसऱ्या दिवशी आले. बरं, ह्यांचे मध्ये घरोब्याचे संबंध होते. तर या प्रकारची माणसं नव्हती ती. तुम्हाला भ्रमित करण्यात आलंय काँग्रेस म्हणजे करप्शन, हे चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आत्ता करप्शन बघताय तुम्ही. खरं चिल्लर पिल्लर देणं म्हणजे करप्शन नाही. काँग्रेसकडे एवढे पैसे असते तर त्यांनी इमारती बांधल्या असत्या ना आपल्या. आता बघा कसं RSSच्या इमारती, RSSची रजिस्टर्ड ऑर्गनायझेशनच नाही. नेहरू आणि पटेलांमधला महत्वाचा फरक जर आहे, जो RSS तुम्हाला वारंवार सांगते, ते नेहरू असल्यामुळे RSS वाचली. जर पटेल असते ना तर RSSला शिल्लक नसतं ठेवलं. पटेल एवढे उदारमतवादी, हाच एवढाच मतभेद होता दोघांमध्ये. पटेल शत्रूबाबत एवढा उदारमतवादी होण्याच्या विरोधात होते. दोघेही धर्मनिरपेक्ष होते. दोघांचंही मॉडर्न रिपब्लिक व्हावं यावर श्रद्धा होती. एवढंच काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा सर्व मतभेद धरून नेहरूंशी ह्या गोष्टीवर श्रद्धा होती की भारत हा एक मॉडर्न रिपब्लिक झालं पाहिजे. म्हणून आपण पाकिस्तानपेक्षा वेगळे झालो आणि फार पुढे गेलो. आपल्याला आता याह्या खान, जिया वगैरे भेटलेले आहेत आपल्या आयुष्यातले. त्यांना टाळून परत आपण नेहरूंपर्यंत पोहोचू शकू अशी मला खात्री आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, माझा जनतेवर विश्वास आहे, भारतीय जनतेवर. आजही जवळपास 63% जनता ह्यांना मतदान चोरून सुद्धा करत नाही. आणि आजही एवढे लोक आलेले आहेत माझ्याबरोबर, निरंजन बरोबर आणि इतर लोकांबरोबर आयडेंटिफाय व्हायला घाबरत नाहीत. याचा अर्थ असा समजा की हे झुंबर खाली येणार आहे, कारण ते चायनीज आहे. कारण ते चायनीज आहे. चायनीज मालाची गॅरंटी नसतेच कधी. मूळ मुद्दा हा आहे की तेव्हा नवीन सूडसूत्र आपल्याला राबवायचं नाही, तर आपल्यातलं सृजन जिवंत ठेवायचं आहे. ज्या दिवशी हे लोक सत्तेतनं जातील आणि पुन्हा लोकशाही प्रस्थापित होईल, त्या दिवसापासून मी या विषयावर बोलणंच बंद करणार आहे. मला कला, संगीत आणि सिनेमा याच्यामध्ये प्रचंड आनंद मिळतो. तो आनंद इतका विलक्षण आहे, पण तो आनंद माझ्या घरामध्ये कोबरा घोणस वगैरे बसले असताना मी नाही एन्जॉय करू शकत. माफ करा, मला आत्ता काठी घ्यावी लागते हातात. तर मुद्दा हा की नेहरूंची लिगसी टिकवणं म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने स्वतःचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, कुणालाही न घाबरणं, आणि त्या माणसाने ज्या श्रद्धेने, ज्या विश्वासाने तुम्हाला हक्क दिले त्यासाठी वाजवून लढलं पाहिजे. तुम्ही वाजवून त्यांच्या जयंती दिनी त्यांना जर आपण हॅपी बर्थडे म्हणू शकत असू
तर याच पद्धतीने म्हणू शकू की आपल्यापैकी प्रत्येक माणूस हा त्याने दिलेल्या स्वातंत्र्याच्या पहाटेचा ची दवंडी झाला पाहिजे. बाकी RSSचे गवंडी वापरू शकता तुम्ही नंतर बांधकाम करायला. त्यांची रिकामी झालेली ऑफिसेस तुम्हाला आयती मिळतील. जसं सांगतात ना की मेल्यानंतर तुम्ही हुतात्मा झालात तर 72 हुरा मिळतील, तसं मी आता तुम्हाला आश्वासन देतो की हा रेशीमबाग तुमची, तुम्हाला काय हवं ते तुम्हाला मिळेल. नवीन झालेलं ऑफिस तुम्हाला भेट नाशिक करा ना, पण लढायला आधी सुरुवात करा. आधी जिंकावं लागतं. एक प्रसिद्ध वाक्य आहे, ज्या माणसाचं आहे त्याचं नाव मी मळीत सांगणार नाही, तुम्ही शोधून काढू शकता, पण त्याचं नाव सांगितलं त्या वाक्याची मजा जाते. कारण ते चांगल्या माणसाने बोललेलं वाक्य नाही, पण ते वाक्य मला विलक्षण आवडतं. युद्ध कोणतंही आनंददायक असत नाही, ते जिंकल्यावर आनंददायक होतं. लाडू खायला तयार राहा. धन्यवाद. जय हिंद. पार्टीनी काय करावं? पॉलिटिकल पार्टीच्या बद्दल मी आत्ताच लिहिलंय, मॅजिक डायस ट्विट लिहिलंय प्रदीर्घ. माझं पहिल्यापासून असं मत आहे की पॉलिटिकल पार्टीजनी सगळ्या बहिष्कार टाकला पाहिजे निवडणूक प्रक्रियेत सुद्धा होईपर्यंत. या निवडणुका एकाच वेळी लढवायच्या आणि त्या चुकीच्या होत्या असं म्हणणं एका वेळी हक्क नाही पोहोचत तुम्हाला. तुमचा नैतिक आधारच जातो लढवल्यावर. हा माझा मुद्दा आहे आणि तो मी 2024च्या लोकसभा निवडणुकीपासून लावून धरलाय. बघू, सगळ्यांना कळतं. मी सर्वांना बोलून झालेलं आहे माझं आणि परत लिहिलंय मी. आता तुम्ही बघा, ट्विटरवर आहे, फेसबुकवर टाकलंय मी. ते इंग्रजी आहे यासाठी की साहेबांना इंग्रजी कळतं. काय डिक्लेअर करते ना, तेच मला हवं आहे. कारण इंटरनॅशनल लेवलला आपल्याकडची डेमोक्रेसी नाही हे डिक्लेअर होईल. मग आपण एक आंतरराष्ट्रीय चळवळ बनवू, डेमोक्रेसी फॉर इंडिया. कळलं? मला हा बोला. सॉरी, नाही ते मला माहित नाही, पण होऊ शकतात, होतील. म्हणजे असं काही नाही. बघा कसं आहे, मुळामध्ये EVM मध्ये दोष असला तरी माणूस वाकडा असल्याशिवाय तो EVM वाकडा करत नाही. 14 साली मोदी EVMनेच निवडून आले होते. त्यामुळे माणूसच जर व्यवस्था सुधारली तर जगातलं काही नीट चालू शकतं. आता आपल्याकडे अर्ध्या निवडणुका EVMच्या ज्या आहेत त्या इस्रायलकडनं घेतल्या जातात, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. माझा एक प्रश्न असा आहे, म्हणजे मी डेमोक्रेसीवर गेले 15 वर्षापासून काम करतोय, पण आजपर्यंत मला त्याच्यात म्हणजे माझ्या मनासारखी माणसं मिळत नाही. म्हणजे तो फक्त पदाला आणि जागे बनवतात त्याच्यातून फायदा मिळाला आहे, तर मी ते करू शकलो नाही. मला एवढं म्हणायचं आहे की वेदर डेमोक्रेसी सर्वाईव्ह विदाउट पॉलिटिशियन्स ऑर नॉट. म्हणजे पॉलिटिक्सच्या विरुद्ध, म्हणजे विदाउट पॉलिटिक्स किंवा पॉलिटिशियन्स डेमोक्रेसी सर्वाईव्ह करू शकते की नाही? नाही, एक सेकंद. मी मुरुक करणं आत घ्या आणि दरवाजा लावून घ्या. ते आपल्याबरोबर होतं हे दिसलं पाहिजे. तर पॉलिटिशियन असणं ही डेमोक्रेसीची आवश्यकता आहे आणि आपण सगळे पॉलिटिशियन आहोत. तुम्हाला सांगतो, या लायब्ररीच्या व्यवस्थापनात जेवढं पॉलिटिक्स असेल तेवढं पॉलिटिक्समध्ये नसेल. किंवा जगातल्या कुठच्याही छोट्या अपॉलिटिकल संस्था आपल्या सोसायटीमध्ये राहत होत्या, संध्याकाळी बसतात, त्यांना काय पगार बिगार नसतो, चेअरमन सेक्रेटरी वगैरे, ते उगाच अशा रीतीने पॉलिटिक्स करत बसतात, एकामेकावर डाव टाकत बसतात की असं वाटतं की उद्या यांची कांडल्यावरनं बोटच येते सोन्याने भरलेली. त्यामुळे पॉलिटिकल असणं ॲज अ ह्युमन बिईंग इज अ पॉलिटिकल ॲनिमल. त्याला कॅथार्सिस नाही आहे दुसरा. किंबहुना तुम्ही म्हणता ब्युरोक्रेसी शिवाय आपण जगू शकतो, पण पॉलिटिशियन शिवाय नाही जगू शकणार. डेमोक्रेसीच नाही होऊ शकत. तुम्ही निवडून दिलेली माणसं, त्याची व्यवस्था तुम्ही बदलू शकता. मला असं वाटतं की ज्युडिशरीमध्ये ज्युरी सिस्टीम असावी, असं माझं मत आहे. कोलॉजियमची पद्धत बदलावी, ती ब्राह्मणवादी आहे. ह्या अनेक गोष्टी त्यात आहेत. तुम्हाला सांगतो, आत्ता आपल्याला रिप्रेझेंटेशन म्हणून सर्व जाती धर्मांना जे दिलं जातं ना, ते ब्राह्मणवादीच असतं. म्हणजे ब्राह्मणवाद काय करतो, अर्ध्या लोकांना हत्यार म्हणून वापरतो आणि उरलेल्या अर्ध्यांना बळी, बहुजनांमधल्या. त्यामुळे जे अर्धे हत्यार बहुजन झालेले आहेत ते तुम्हाला वाटतं हे बहुजन आहेत, ते बहुजन नाही आहेत.
त्यामुळे ती सिस्टीम वर्क होत नाही पॉलिटिकल. आत्ता मी मगाशी नावं घेतली ज्यांना सेवाभाव उत्पन्न झालेला आहे, ते ब्राह्मणवादाचे हत्यार आहे. त्यामुळे पॉलिटिकल सिस्टीममध्ये तुम्ही पॉलिटिशियन शिवाय ती जगवणं असं काही असत नाही. जगात नाही तर ब घेणार, तुम्ही पण घेणार जागा मिळाली की, आणि ती चांगली राबवाल तुम्ही अशी मला आशा आहे. पण त्यांच्या विना जर असेल तर असं काही होऊ शकत नाही. ब्युरोक्रेसी शिवाय जग होऊ शकतं, पॉलिटिशियन शिवाय नाही. कारण पॉलिटिशियन ते रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. म्हणून आपल्याला नालायक पॉलिटिशियन का मिळतात? कारण आपण नालायक आहोत. लोक यार, हिंदूंची लोकसंख्या बेसुमार वाढली कारण देशाची लोकसंख्या बेसुमार वाढली, सगळ्याच धर्मांची लोकसंख्या बेसुमार वाढली. अरे तू काही सांगतात त्या व्हॉट्सअपवर जे लिहून येतं ना, ते वाचल्यावर मला एकेकाळी मला तो सनातन प्रभातचा पेपर यायचा ना, तेव्हा वाटायचं हे काय काल्पनिक चंदामामासारखं लिहितात, लोक विश्वास पण ठेवणार नाहीत. पाहिलं नंतर माझ्या लक्षात आलं की लोक आपल्यावरच विश्वास ठेवत नाहीये. याच्यावर एक अप्रतिम कथा आहे बरं का. मी ओशो रजनीशांच्या एका ह्याच्यात ऐकली, छोटीशी कथा आहे. एक साधू बाबा येतो. ऐका, गावामध्ये 2 विहिरी असतात, एक राजासाठी आणि एक प्रजेसाठी. एक साधू बाबा येतो आणि त्या प्रजेसाठी जी विहीर असते त्याच्यात पुडी टाकतो, पावडर, आणि सांगतो आजपासून सगळे वेडे होणार याचं पाणी प्यायल्यावर. 2 दिवस लोक वाट बघतात, पण पाण्याशिवाय कसं जगणार? पितात. सगळी प्रजा वेडी होते, पण राजा, त्याची राण्या, त्याचे राजपुत्र आणि प्रधान आणि सरंजामदार त्यांचे राजवाड्यात जे एकत्र आहेत ते खुश असतात. ते पार्टी करतात की आपली विहीर चांगली असल्यामुळे आपण नीट राहिलो. पण त्यांना थोड्या वेळानेच लक्षात येतं की सगळ्या प्रजेने आपल्याला घेरून टाकलेलं आहे आणि सांगते की हा राजा वेडा आहे आणि सगळा प्रधान सगळे वेडे आहेत, त्यांना ताबडतोब मारून टाकलं पाहिजे. तो राजा घाबरतो आणि तात्काळ माणसं पाठवतो आणि त्या साधूला शोधून सांगतो माझ्या विहिरीत पण टाक ती पुडी. मग राजा वेडा होतो. त्या दिवशी सेलिब्रेशन केलं जातं की राजा आता शहाणा झालेला आहे. हे जे आपलं झालेलं आहे ना, मला ज्या दिवशी पहिले सनातन प्रभात वाचला होता तो आणि आजचा दिवस नेहरू जयंती, माझ्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. माझा विश्वास बसला की काहीही होऊ शकतं, भिवू नकोस. मला त्या दिवशी विचारतात कोणतरी, हो तुम्ही इतकं वाईट बोलता, 12 वर्षात काही झालंच नाही का चांगलं? म्हटलं झालं ना, स्वामी समर्थांचे शिष्य वाढले, मठ वाढले, हे चांगलंच झालं. लोकांना अरे सायकोलॉजिकल काहीतरी बसण्याची जागा तर मिळाली. मी त्या दिवशी पण सांगितलं होतं का महाराजांची कथा माहिती आहे ना माझ्या लहानपणीची, तुम्ही माझ्या मुलाखतीमध्ये ऐकली असेल. मी पुनरावृत्ती करावी की नको असं तुम्हाला विचारावं असं वाटतं. अरे कणकवलीचे महाराज होते, त्यांचं नाव सांगितलं मला, त्या मठातनं फोटो आले आणि म्हणजे धमक्या नाही आल्या, पण म्हणलं साहेब काय आहे असं करू नका म्हणजे आमचं हे वगैरे. जर ते महाराज होते ते नागडे असायचे, पूर्ण नग्न असायचे. तर माझा मामा लहानपणी मला घेऊन जायचा. तेव्हा इंदिरा गांधी असणार पंतप्रधान, नेहरूंचा काळ संपला होता. समाजात हळूहळू अंधश्रद्धा फोफवायला लागलं. तर 26 जानेवारीला दणक्यात सरकारी ऑफिसमध्ये सत्यनारायणाच्या पूजा घालण्यास सुरू झालं होतं. मला वाटतं संतोषी मातेचा उदय झाला होता 75 साली, बरोबर. तर हे सगळं होत होतं समाजामध्ये. एका दिवसात झालेलं नाही, एका रात्रीत झालेलं नाही. तुम्ही बर्बाद एका रात्रीत होत नाही आणि तुम्ही स्वतंत्र पण एका रात्रीत होणार नाही. तुम्हाला मेहनत करावीच लागणार, जी आळस केला होता अगोदर त्याची. तुम्हाला हे नाकारावंच लागणार, असत्य आहे ते. तर माझा मामा घेऊन गेला महाराजांकडे. मी लहान होतो, मला काय माहित नाही, पण मला ते दृश्य अक्षरशः तसं आठवतं. ते बाहेर तिथे प्रचंड ग्लासेस, आपले चहा प्यायचे ग्लास असतात ना, त्याची दुकानं लागली होती. जो तो यायचा रांग लागलेली, ग्लास घेऊन उभा राहायचा महाराजांसाठी. का तर ते नागडे महाराज होते, असे तिसऱ्या बोटात मानन दिघेंसारखी सिगरेट ओढायचे. हा ते चिलीम आणि काय नाही, ते बोलायचे बिलायचे काय नाही, कोणाला काही त्रास बीस काय नाही. ते आपले त्यांच्या धूनमध्ये असायचे. त्यांना कोणी आणून बसवले होते हे सुद्धा त्यांना माहीत नव्हतं. त्यांनाही माहीत नव्हतं आणि लोकांनाही माहीत नव्हतं. म्हणजे नंतरच्या पहिले लोक सोडले तर पहिले लबाड जे असतात ते हुशार असतात, जे मंदिर स्थापन करतात. ते तर गेलो आम्ही आतमध्ये. तर मी बघितलं दृश्य, म्हणजे जसं मी आत गेलो दरवाजाचं दृश्य बघितलं, तर महाराज आला की ग्लास घ्यायचे आणि भिंतीवर आपटायचे, ते फुटलं जायचं. तो महाराजांचा कौल असं मानलं गेलं. माझ्या डोक्यात पक्क आलं की महाराज वैतागले असणार, येतो तो माणूस मला ग्लास कशाला आणतो का.
आता याला अपवाद माझा मामा ठरला. म्हणजे ही म्हणजे इन्सिडेंटली ती माझ्या आयुष्यात घडल्यामुळे घटना एवढी प्रसिद्ध आहे, अदरवाईज ती लुप्त झाली असती. झालं असं, माझ्या मामाने ग्लास दिला तर महाराजांनी बाजूला केला, कणकश घेतला आणि माझ्या मामाच्या हातावरच लागला कर आणि एकदम चांगलंच चरचरला. मामा जाम असं केलं त्याने, बाहेर पडला आणि नमस्कार कर असं त्याही परिस्थितीत मला सांगतोय. मी केला, आम्ही बाहेर गेलो. दुसऱ्या दिवशी माझा मामा नायब तहसीलदार झाला, बढती झाली त्याची. माझ्या आजीने अख्ख्या बेंगुर्ल्यात सांगितलं की महाराजांनी चटका दिला, भाऊ झालो आता कलेक्टर. अरे त्यानंतर जो तो सिगरेटची पाकिटं घेऊन जायला लागला, तिथे सिगरेटची दुकानं लागली. त्यामुळे माझा अशक्य ते शक्य करतील स्वामी यावर पक्का विश्वास बसला आणि तुम्ही यावर विश्वास ठेवा. मला ते म्हणायचं होतं की अमेरिकेत जे नोंदवलेले नाव घेतात नेहरूंचा, तर ते त्यांनी कशासाठी घेतलं असेल आणि त्याचा परिणाम तिकडे आणि इकडे कसा झाला तुमच्या दृष्टीने? नाही, नेहरूंचं नाव त्याने काय आकस्मिकरित्या किंवा अपघाताने घेतलेलं नाही. तुम्हाला जोरान ममदानी हा प्युअर पॉलिटिशियन आहे आणि तो गुजराती आहे. बघा, सगळे गुजराती होते. जिना गुजराती होते, गांधी गुजराती होते, पटेल गुजराती होते, शहा मोदी गुजराती आहेत, औरंगजेब गुजराती होते. म्हणजे गुजरातमध्ये जन्म झाला त्यांचा आणि गुजरातचे राजदूत होते ते. तिथूनच ते गेले आणि शहाजहानना मार्गदर्शक मंडळात टाकलं त्यांनी. 7 वर्ष शहाजहान ताजमहाल बघत बसले होते. वाढदिवसाला जाऊन औरंगजेब हे द्यायचा बुके, नमस्कार, ते असे करायचे शहाजहान शेवटी. अरे हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. फर्स्ट टाइम इट्स अ ट्रॅजेडी अँड सेकंड टाइम इट्स अ फार्स, असं काल फार सुगाच नाही म्हणालाय. आणि म्हणजे मी त्याच्यावर बोललेलो आहे की औरंगजेबाला या सगळ्या कार्यामध्ये गुजरातमधून जो दिल्लीपर्यंत गेला, तुम्हाला जोरान ममदानीच्या प्रश्नाचं उत्तर सांगतो, त्याला मदत करणारा एक व्यापारी होता विरजी व्होरा नावाचा, जैन गुजराती. तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर दबदबा नंतर औरंगजेब काय आला, दारा शिकोला औरंगजेबानं शहाजहानने वारस बनवला, त्याचा काटा काढणं. औरंगजेबाचा मार्ग कठीण होता, पैसे गरज होते, पैसे सगळ्यांना फोडायला. तेव्हाही सरदार पैशानेच फुटायचे, तेव्हाही गोहत्तीला न्यायचे, तुम्हाला माहित नाहीये. नाही, खरंच खोटं नाही. अहो तुम्ही बघा, काढून बघा. अहो हेच लोक आहेत, त्यांचे पूर्वज आदिलशाह, मोगल, निजाम अशा नोकऱ्या करत फिरायचे. असं काय करता? पुण्यामध्ये जर्मनचे क्लासेस 42 साली सुरू झाले. तुम्ही काढून बघा, हिटलर जिंकणार असं कळल्यावर. म्हणजे आपण काय करायचं या बाजूला, नवीन मालक येणार त्याची गुलामी कशी करायची याची तयारी. तर मूळ मुद्दा हा की गुजरातमधनं आलेले जोरान ममदानी जे आहेत, त्यांनी गोधरा मुसलमानांच्या बद्दल केले गेलेले हे बघा, मोदींची राजवट हा पॉलिटिकल क्रायसिस नाही आहे, तो भारताचा ह्युमॅनिटेरियन क्रायसिस आहे, पहिली गोष्ट. आणि वी आर सायकोलॉजिकल गाझा, हे लक्षात घ्या. आपण वर्ण दिसत नसलो तरी मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला देश झालोय आता. ह्या 2 गोष्टी अत्यंत अंडरलाईन करून लक्षात ठेवा. हे जोरान ममदानींना माहीत असल्यामुळे त्यांनी नेहरूंची आठवण करून दिली आणि त्यांनी हे अगोदर पण खूपदा बोललाय. आता त्याला अचानक माहीत झालं अशातला अजिबात भाग नाही. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्ही सांगा, कॅल्क्युलेट करणं, तो म्हणतो ना, तो हाताने जेवतो. अशा माणसांची प्रत्येक मूव ही पॉलिटिकलच असते. आउट ऑफ बॉक्स असणं हे पण खूप महत्वाचं आहे. कधी कधी तुम्हाला कंटाळा येतो तेच पॅटर्न बघून. उद्या एखादा नवीन बाबा आला ना, जो शर्ट पायात घालतो आणि अंगात हे पॅन्ट, तुम्हाला आवडेल, कारण अरे काहीतरी नवीन आहे, आउट ऑफ बॉक्स आहे, हे बाबा वेगळे आहेत. तुम्हाला नवीन बाबा जो आपला आलेला आहे 12 वर्ष, तो का आवडला? आउट ऑफ बॉक्स होता. तोपर्यंत इंटेलिजंट पंतप्रधान असण्याची प्रथा होती आपल्याकडे. अरे आय वॉन्ट समथिंग डिफरंट यार, आय वॉन्ट समथिंग डिफरंट, असं सगळ्यांचं चाललं होतं. ते मनमोहन देसाईंना छळून काढलं सगळ्यांनी. आय वॉन्ट डिफरंट यार, इज सो बोरिंग, सो बोरिंग. तर मग फुल MTV झाला डायरेक्ट. घ्या, प्रत्येक गुलाब
साप हे काटे बरोबर घेऊन येतं बरं का. त्यामुळे रात्रीची दारू उतरली की रात्रीच्या फुलांचे सकाळी काटे होतात. बरोबर तसंच आहे. आता हँगओव्हर आली तुम्हाला, आता डोकं दुखतंय, पण आता पर्याय नाही. तुम्ही रात्रीच्या दारूची सकाळी उलटी नाही ना करू शकत. त्याला ते वेळ द्यावी लागणार तुम्हाला. त्याची मेहनत आहे. धावायला जा, लिंबू पाणी प्या, 10 गोष्टी करायला लागणार. कुठचा उपाय लागू पडेल कोणास ठाऊक. काँग्रेसच्या राज्यात पण ईडी होता आणि बीजेपीच्या काळात पण ईडी, तर काँग्रेसच्या काळात ईडी लागल्या गेला नाही, पण यांनी ईडी का बरं लावला आणि लोकशाहीला मारून पुरोगामी चळवळ मारून टाकली. तर पुरोगामी चळवळ आणि लोकशाही दोनच्या स्थानासाठी नेमकं नवीन काय उपाय आहे तुमच्याकडे? प्रॉब्लेम असा आहे की आता ईडी का लावला ह्या लोकांनी हे सगळ्यांनाच माहिती आहे. ते संस्थात्मक दुरुपयोग आहे. पण त्याचा एक दुसरा श्लेष पण आहे. यांना भूतकाळात जाण्याची सवय आहे, त्यामुळे ईडी लावतात. कारण इंग्रजीत ईडी लावल्याशिवाय वस्तूला कुठची शब्द भूतकाळात जात नाही. त्यामुळे आलं समोर की लाव ईडी, आलं समोर की लाव ईडी. 5000 वर्षापूर्वी आपण सोने की चमन होतो, अरे ईडीच आहे हा. सगळं रिग्रेसिव्ह असलं की ते ईडीच आहे. ईडी लावणं ही प्रतिकात्मक गोष्ट आहे, कळलं. त्यामुळे ईडी आवडतं का यांची संस्था, कारण ज्याला ईडी लागतो तो भूतकाळात जमा होतो. बघा सगळे नेते आपले कसे भूतकाळात जमा झाले सुंदरपैकी. हे सगळे नेते A4 साईजची एक नोटीस आल्यावर जे काय सम्राट बनून गावागावात हिंडत होते ते शेपूट घालून दिल्लीला पळाले, तिकडून गोहतीला तिकडे मिळेल त्या दिशेने पळाले. यांना तुम्ही घाबरत होता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला पण काहीतरी. आणि यांच्यापेक्षा भ्याड त्यांना घाबरवणारे आहेत, कारण तोच माणूस दुसऱ्याला घाबरवतो ज्याला तो घाबरतो. त्यामुळे त्यांच्या भ्याडपणावर तुम्ही आता अजून घाबरताय. ते नष्ट करण्याकरता आज आपण जयंतीचा कार्यक्रम घेतला, हे लक्षात असू दे. This is regarding Nehru, sir. Nehru was a visionary, and Ambedkar and others, the founding fathers of our nation. त्यांनी कन्सेप्च्युअलाइज केलंय की कॉन्स्टिट्यूशन कसं असलं पाहिजे, इन्स्टिट्यूशन्स काय काय उभारले गेले. यू टॉक्ड अबाउट द हाऊ द इलेक्शन कमिशन केम टू बी फ्रॉम द इलेक्शन सेक्रेटरी ऑन. तर आता seeing this all elections and everything, what institutional changes can we dream about? Vision, can we have a vision about? Parliamentary democracy, can it stand its test? What about the French elections? Their system, preferential votes. What about US system, federal system? Each state has a आपली फेडरल डेमोक्रेसी आहे. 2 मिनिटात मी सांगतो तुमचं. आपल्याकडे झालेलं नाही ते व्हायला पाहिजे आणि आता होईल ते आहे ते सांगतो. जगामध्ये येस आय एम टॉकिंग अबाउट ऑल 4 पिलर्स. ओके, आत्तापर्यंत जे जगलो आपण 2014 पर्यंत ते वरून लादलेली लोकशाही होती. आपल्याला स्वातंत्र्यात डांबण्यात आलं, त्यामुळे आपल्याला पारतंत्र्यात जायचं होतं. आता पहिल्यांदा असं होईल की खालून वरती मागणी होईल की आम्हाला लोकशाही पाहिजे, तेव्हा ती खरी लोकशाही येईल. फॉरगेट अबाउट सिस्टीम कोणती असली तरी शेवटच्या माणसाने ओरडा करून आणलेली सिस्टीम नीट टिकते. त्यामुळे बॅस्टिलचा तुरुंग फोडलेली फ्रेंच लोकशाही ही आद्य लोकशाही का मानतात, कारण ती खालून वर मागणी गेली. मग तो फ्रेंच राष्ट्राध्यक्ष सरळ तुरुंगात गेला, डायरेक्ट, अध्यक्षच नाही तर कोणच. का? कारण शेवटच्या माणसाला माहिती आहे की वी आर डेमोक्रॅट्स, वी आर मॉडर्न रिपब्लिक. त्यामुळे आता तुम्ही म्हणता तसा संस्थात्मक बदलाची फार गरज आहे तर नाही, थोडे बदल हवेत पण फार नाही. मूळ बदल जे हवेत ते खालून वर मागणी होण्याची. म्हणजे आतापर्यंत लोकांना पारतंत्र्यात डांबलं जायचं, नेहरूंनी स्वातंत्र्यात डांबलं आपल्याला. त्यामुळे नेहरूंवर राग आहे लोकांचा. काय म्हणून मी स्वतंत्र केलं तुम्ही आम्हाला पाहिजेत मोदीजी. घ्या न्यायसंहिता नावाचं एक जे प्रकरण आपल्यात घुसवण्यात आलंय अवैधरित्या, ते मूळ घटना जी आहे संविधान त्याच्यावर डॉक्टर B.R. आंबेडकरांची सही आहे. भारतीय न्यायसंहितेवर अमित शहाची सही आहे. मी तुम्हाला कागद दाखवतो, खोटं वाटत. त्यामुळे
एवढं गंभीरपणे कायदे बिदे घेऊ नका, कारण त्यांचेच लोक घेत नाहीये. केंद्रीय चुनाव आयुक्तांना ज्या गोष्टी करणं बंधनकारक आहेत ते कायद्याने जे आहे ते कुठे फॉलो करतात. ते पंतप्रधानांनी लोकशाहीमध्ये ट्रान्सपरंट असलं पाहिजे, संसदेला सामोरं जायला पाहिजे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसवली पाहिजे, दोन्ही पार्लमेंटचं सेशन घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कायद्यात लिहिलेल्या तर आहेत. त्यामुळे एवढं गंभीरपणे घेऊ नका. तो काँग्रेसचा काळ गेला, ते कायदे गेले. आता तुम्ही खाता न वही अमित कहे वही सही या जगात आहात. जाऊ वाघ म्हणले जांबा. आपण